आईच्या मांडीवरती माझी छोटीशी बहीण. कसा रे तू रुद्र इतका भोळा? लोकांचा गैरसमज होईल हा फक्त तुझा गैरसमज आहे. लवकरच लोकांना खात्री पटणार आहे देविकाच तुझ्यासाठी योग्य आहे. 5 दिवसांची ओली बाळंती नाही. माझ्या बाबांनी डायरेक्ट तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. की सायन्स मधून आपल्याला वेगळं काहीतरी करिअर करायचं नाही. नाही, मला डॉक्टर व्हायचं होतं. माझ्या आईचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. ते डॉक्टर होते म्हणून मलाही डॉक्टर व्हायचं होतं. हे 3 महान लोक आहेत माझ्यासाठी. विनोद लवेकर, मोहन जोशी, चिन्मय सुनील. एक्सिडेंट आठवतो आपला, जेव्हा आपण सीन करत होतो आणि तुम्ही रडत होतात. आपला एक डॉग होता, त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. त्याच्या शेपटीवरनं मी ओळखलं की हा जुंगरू आहे. आणि नंतर माझा आता जसा कंट्रोल गेलाय तसा कंट्रोल गेला. नाही, माझी अशी रिक्वेस्ट आहे की कुणीतरी ना आपल्या बच्चूप्रमाणे प्राण्यांना सांभाळतो. गाडी वेगाने नका चालवू, त्यांचा विचार करून गाडी चालवा. थोडं 5 मिनिटं उशीर होईल, परंतु कोणाचं तरी अशा चिंध्या करताना ना स्वतःला लाज वाटायला हवी. नमस्कार मॅडम. नमस्ते. या आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. मॅम, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं बालपण कुठे गेले? माझं बालपण असं एका ठिकाणी नाही गेलेलं. बालपण अनेक ठिकाणी गेले, कारण माझी आई जॉब करत होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव तालुक्यात नायडोंगरी नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे माझी आजी राहायची. तर आई जॉब करायची म्हणून मी आजीकडे राहत होते. मग 40गाव मध्ये काही वर्ष राहिले. एक वर्ष 40गाव मध्ये, मग नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडमध्ये, मग त्याच्यानंतर औरंगाबाद म्हणजे आत्ताचं संभाजीनगर, तिथे गेले. आणि तिथून मग परत तिथेच मग सेटल झालो. ते माझ्या बाबांचं गाव आहे ऍक्च्युली औरंगाबाद. औरंगाबाद हे प्रॉपर सिटी की प्रॉपर सिटी? प्रॉपर सिटी मध्ये. मग तुमचा जो अभिनयाचा प्रवास किंवा तुमचं एक एज्युकेशन अभिनयातलं कशा पद्धतीने झालं? अभिनयाचा प्रवास म्हणजे मी खूप म्हणजे अगदी छोटी होती, लहान होते तेव्हापासून मी नाटकात काम करायचे. आणि मी प्रॉपर म्हणजे मी डान्स करत होते, मी नाचत होते, नृत्य करत होते. आणि मी 5वीला असताना कथ्थक साठी ऍडमिशन घेतलं, म्हणजे कथ्थक शिकायला घेतलं. मी काही महिने केलं आणि त्याच्यानंतर ते स्टॉप झालं काहीतरी प्रॉब्लेम्समुळे. पण मी माझं नाच कंटिन्यू ठेवला वर्गामध्ये, याच्यामध्ये. आणि त्याच्यात मला वेगवेगळी बक्षिसं मिळत होती. त्याबरोबर मी शाळेचे जे छोट्याशा नाटुकल्या असतात त्या नाटकांमध्ये मी काम करत होते. मग त्याच्यानंतर मी 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं. आणि ऍडमिशन घेतल्यानंतर मी त्यावेळेस एक झी मराठीचं अल्फा मराठी होतं, त्यावेळेस एक मामा भाचे नावाचं नाटक केलं, तेव्हा नाटकांच्या स्पर्धेसाठी अल्फा मराठीसाठी. ते केल्यानंतर मी परत माझं शिक्षण कंटिन्यू केलं. त्यानंतर परत एकदा डान्स क्लास लावला मी. आणि तिथे माझी एक मैत्रीण होती. त्या मैत्रिणीने नाट्यशास्त्र विभागात तिचं ऍडमिशन होतं. आता माझं फॅमिली खूप ओपन माइंडेड आणि खूप मोकळ्या स्वभावाची असल्यामुळे आम्हाला नाटकाला जाणं, चित्रपटाला जाणं हे आम्हाला माहिती होतं. पण मग नाटकाला तर मी जातच होते. मी नाटक बघायला जायचे, गाण्यांच्या कार्यक्रमाला जात होते. पण मग तिने मला ना, तिथे नाट्य महोत्सव होता औरंगाबादला. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इतक्या वर्षाचं हा नाट्य महोत्सव असं टाईपचं ते तापडिया नाट्य मंदिर आहे औरंगाबादला. मी तिथे नाटक बघितलं आणि ते कमाल होतं, कमाल. म्हणजे मी आजपर्यंत तसं नाटकच नाही बघितलं. प्रभू नावाची व्यक्ती, तिथले विद्यार्थी त्या नाटकात काम करत होते आणि त्या नाटकाचं नाव होतं तो मी नव्हेच. हा, प्रभाकर पणशीकरांचं नाटक आहे. हो, पण तिथे आमच्या इथे औरंगाबादला प्रभू म्हणून कलाकार होते, जे माझे गुरु होते. जो कमाल हँडसम व्यक्ती होता, कमाल दिसायचा तो, खूप छान होता. आणि आपण असं बघितलं ना स्टेजवर, अरे काय करतोय हा, काय कमाल काम करतायत असं. आणि मला खूप म्हणजे खूपच मी अशी भारावून गेले तिथे. तर ती म्हटली हे आमच्या कॉलेजमध्ये शिकवलं जातं. मग मला तेव्हा पहिल्यांदा कळलं की नाटक शिकवणारी पण संस्था असते किंवा नाटक शिकवलं जातं. म्हणून मग मी युनिव्हर्सिटीत गेले. मला इतके वर्ष तिथे माहितीच नव्हतं. आणि मग त्यावेळेस मी बघितलं आणि मी विचार केला की पुढच्या वर्षी इथे या स्टेजवर आपण राहायचंय या युनिव्हर्सिटीतर्फे. आणि मी लगेच ऍडमिशन घेतलं. आता प्रभू नाही आहेत जगात, पण ते माझे गुरु आहेत तेव्हाचे. म्हणजे
म्हणजे तुम्ही BA ला ऍडमिशन घेतलं की MA साठी? नाही नाही नाही, मी सायन्स करत होते, माझं कॉलेज चालू होतं, त्याच्यानंतर मी ओपन युनिव्हर्सिटी मधून सायकोलॉजी स्पेशलायझेशन करता करता नाटकात बीए नाहीये ते, बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, त्याला ऍडमिशन घेतलं मी. कारण माझं ग्रॅज्युएशन झालं होतं, मग बॅचलर नंतर मास्टर केलं तिथे, MPA, मास्टर तुम्ही ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, थिएटर मधनं थिएटर म्हणजे मध्ये. त्या तिथे मराठा विद्या काय ते डॉक्टर university- बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी नाट्यशास्त्र विभाग. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त थिएटर शिकवलं, काय वेगवेगळे विषय आहेत नाही त्याच्यामध्ये? नाही नाही नाही, ते युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळे विभाग असतात बरोबर, गणिताचा, संगीताचा, तसा तो नाटकाचा विभाग आहे, नाटक शिकवणार. आणि ती भारतातली पहिली संस्था आहे जी 50 वर्षांपेक्षा जास्त अधिक काळापासून तिथे स्थापित झाली आणि सगळ्यात जास्त स्टाफ असणारी ती संस्था आहे. म्हणजे 10 पेक्षा जास्त प्राध्यापक लोक तिथे शिकवायला आहेत. बरं. आणि तिथे गंमत म्हणजे काय झाली की मी ज्यावेळेस माझ्या मैत्रिणीबरोबर गेले की नाट्यशास्त्र विभागात काय आहे आणि इथे नाटक शिकवलं जातं, आणि ती व्यक्ती जी स्टेजवर होती ती इथे आहे मुळामध्ये, म्हणून मग मी तिकडे गेले. आणि गेल्यानंतर मी बघितलं की तिथे एक असं छान, ते युनिव्हर्सिटीमध्ये एक विभाग आहे, एक छान बिल्डिंग आहे, आणि त्या इमारतीत ना जो तो विद्यार्थी येत होता आणि त्याची पहिल्या पायरीला आपण मंदिरात नमस्कार करतो तसा नमस्कार करायचा आणि आतमध्ये जात होते. मग मी आतमध्ये गेल्यानंतर असा राऊंड होता, म्हणजे आपण स्विमिंग पूलला कसं असतो तसं रिकामा राऊंड, आणि असं स्टेज, आणि असे गोल असे साऊथ स्टाईलला कसे घरं असतात तसे साऊथ स्टाईल सारखे रूम्स होते. तर मला आधी वाटलं की मी वेड्यांच्याच हॉस्पिटलला आल्याचा मला भास झाला, कारण मी एंट्री केली आणि नमस्कार करत होते. त्याच्यानंतर एकाचा मोठ्या मोठ्याने आवाज आला, एकाचा गाण्या म्हणायचा आवाज आला. मी प्रत्येक वर्गात बघत होते, एक जण प्रॅक्टिस करत होता. नंतर एक ग्रीन रूम म्हणून असते, म्हणजे हा, हा. नाट्यशास्त्र विभागात, त्याला त्या रूम मध्ये प्रत्येक ठिकाणी आरसे असतात हा. आणि लाईट्स असतात, जसे आपल्या मेकअप शूटला असतात, मेकअप बरोबर. रूमला. तर तिथे लाईट्स आणि या सगळ्या गोष्टी होत्या, आणि मी तिथे डोकावून पाहिलं तर प्रत्येक जण, एक जण आरशासमोर वेडेवाकडे चेहरे करतोय, एक रडण्याचा अभिनय करतोय, एक ओरडतोय. म्हणजे मी सुरुवातीला गेले तेव्हा घाबरलेच, असं वेगवेगळ्या तिकडच्या वर्गामध्ये गाणं कुणीतरी गात होतं, आणि हा सगळाचा तो चित्रविचित्र पहिल्या दृष्टीत आपल्याला वाटणारा असा तो विभाग होता. मग त्याच्यानंतर मी ऍडमिशन घेतलं तिथे. बरं, मग ऍडमिशन घेतल्यानंतर किती वर्षांचा तो कोर्स होता, किंवा ते म्हणजे मास्टर डिग्री पर्यंत कशापर्यंत तुम्ही पोहोचलात? तिथे ऍक्च्युली ना BPA, हा. BA आणि नाही सॉरी, BPA, BD आणि MPA अशा गोष्टी असतात. BPA म्हणजे बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स. तुम्ही 12वी नंतर तिथे ऍडमिशन घेऊ शकता. ज्यांचं 12वी पास आहे ते विद्यार्थी तिथे ऍडमिशन घेऊ शकता. मग त्याच्यात तुम्हाला भरतनाट्यम पासून नाट्य, नृत्य आणि संगीत या तिन्ही गोष्टी BPA मध्ये शिकवल्या जातात. तर ऍक्च्युली माझं ग्रॅज्युएशन, माझं 12वी पास होऊन झालेलं होतं, आणि मी ऍडमिशन मला सायमल्टेनियसली करायचं होतं, म्हणून मग मी BD ला ऍडमिशन घेतलं, म्हणजे बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्स. तर तिथे मग 2 वर्षाचं असतं BD, हम्म. आणि मग MPA, मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, ते 3 वर्षाचं. एकूण तो असा 5 वर्षाचा. मॅम, तुमच्या बालपणाविषयी आणि कुटुंबाविषयी आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. माझे आई बाबा वेगळे झालेत आणि ते एकत्र नाही राहत. आम्ही दोघी बहिणी आहोत सख्या. पण मग आई माझ्या आजीकडे राहत होती इथे नाशिक जिल्ह्यात. म्हणजे आधी तिने तिचं स्वतःच कष्ट करत होती, पण मग माझे मामा आणि आजी असे राहत होते, तर मग आम्ही आजीकडे राहत होतो. माझी आई जॉब करत होती, आम्ही दोघी बहिणी तिकडे राहत होतो. आणि माझे 2 माम्या, आई आणि आजी. तर आमच्या आई आणि आजीचा खूपच जास्त प्रभाव आहे आमच्या दोघी बहिणींवर किंवा आमच्या फॅमिलीवर. आमचं जरा ते खूप जास्त बायका असणारी फॅमिली होती, आणि अगदी शिस्तबद्ध माझी आजी, एकदम स्ट्रिक्ट, डेंजर अशा वातावरणात मी वाढली, अगदी स्ट्रिक्ट खूप. मग तुमच्या म्हणजे कुटुंबामध्ये जे सदस्य होते, तुम्ही बोललात की तुमची आईने तुमचं खूप सांभाळ केला, तर मला तुमच्या आईविषयी जाणून घ्यायला आवडेल. माझ्या आईचे वडील डॉक्टर होते, आणि ते वारल्यानंतर जशा आपल्या रूढी परंपरा असतात की वर्षाच्या आत वडील वारल्यानंतर वर्षाच्या आत मुलीचं लग्न करायचं, तसं मग माझ्या आईचं लग्न झालं. ते तिला औरंगाबादला दिलं. माझे बाबा गव्हर्नमेंट सर्व्हंट होते, आहेत माझे बाबा पुण्यात असतात, आहे माझा कॉन्टॅक्ट, अधून मधून बोलत असतो आम्ही. आणि मग माझ्या आईचं लग्न लावून दिलं. तर ते त्यावेळेस काय झालं की वडील वारलेले, ऑलरेडी तिची आई टेन्शन मध्ये की आपला नवरा गेलाय, अजून 2 मुलं आहेत लहान, मुलगी तरुण आहे. आणि ती जे, म्हणजे मला सांगायचं काय की काही काही रूढी सुद्धा ना त्रासदायक असतात. त्याच्यामुळे घाईघाईने जे आईचं लग्न लावलं, त्याच्यात ते पूर्वीच्या काळात फार एक डोक्यात एक राहायचं की आपल्या मुलीसाठी गव्हर्नमेंट सर्वंट नवरा हवा.
हो. सरकारीच नोकर हवा. म्हणजे विचार काय राहायचे की तो मेल्यानंतर आपल्या पोरीला कुणीतरी म्हणजे त्याच्या पेन्शनवरती ती जगू शकते, शकते. आयुष्य काढू शकते, हा तो पूर्वीचा विचार होता. तसं मग माझ्या बाबा गव्हर्नमेंट ऑफिसर होते तिथे औरंगाबादला. मग आईचं त्यांनी लग्न लावलं, परंतु मग त्यांनी ते पूर्णपणे बॅकग्राऊंड नाही बघितलं. हा. मी माझ्या बाबांचंच नाव लावते, संतोष मांडे, आणि पैठणमध्ये त्यांचं खूप मोठं घराणं आहे. परंतु माझ्या बाबांनी माझ्या आईची फसवणूक केली, अगदी शुद्ध फसवणूक, आणि अतिशय प्रचंड वाईट त्रास दिला तिला. तर त्यावेळेस मी 3 वर्षाची असताना आणि माझी बहीण 5 दिवसांची असताना माझी आई तिथून निघाली. घटनाही खूप मोठी झाली. माझ्या बाबांनी डायरेक्ट तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या बाबांची पूर्वीपासून लाडकी असल्यामुळे मला त्यांनी विंडोत ठेवलं होतं बाहेर. ते गव्हर्नमेंटचे क्वार्टर्स असतात, हा. आणि आईच्या मांडीवरती माझी छोटीशी बहीण 5 दिवसांची, ओली बाळंती नाही, आणि यांनी तिला प्रचंड मारहाण करून तिच्या अंगावर रॉकेल ओतलं. तर ते माझ्या बहिणीच्या डोळ्यात गेलं. ते 5 दिवसाचंच बाळ, आणि मी बाहेर होती, तर मी रडत होते, आणि मी त्या खिडकीच्या गजावरती डोकं आपटत होते. माझं इथे टेंगू येतं बघ, आपल्या शूटला पण तू सिरियलच्या वेळेस बघितलं असेल की ते त्यांना हाईड करावं लागतं. तर मी ते मारत होते. आणि मग काय योगायोग किंवा शेजारच्यांना कळ असेल, तर त्यांच्या जो ऑफिस मधला शिपाई आहे तो आला, त्यांनी दरवाजा वाचवला आणि म्हणाले, मांडे साहेब तुम्हाला अर्जंट बोलवलंय साहेबांनी. माझे बाबा जाताना कडी घातली, पण त्या माणसाने जाताना ती कडी काढून टाकली, आणि तिथून माझी आई रॉकेलच्या कपड्यानिशी ते 5 दिवसाचं बाळ आणि मला घेऊन ती तिथून पळाली. म्हणजे बाजूच्यांनी काहीतरी तिला 7-10 रुपये दिले त्या काळी, आणि त्याच्यानंतर ती तिथून निघाली 91-92 साली. तिथून ती नाशिकमध्ये, म्हणजे जिथे आजी राहायची माझी, तिथून ती निघाली. तिच्यावरती एक वेगळा एपिसोड होऊ शकतो, तिथून कशी निघाली, किती रुपयात, काय कसं पळाली, ते रॉकेलचे कपडे, रडतीये, बसमध्ये लोक सगळे बघतायत. आणि मग मी ते आईसोबत आम्ही बसमध्ये चढलो. ते आम्ही त्याच्यानंतर बाबांना सोडून त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो आजीकडे. मग तुमचं शिक्षण म्हणजे प्रायमरी पासून तर कॉलेज पर्यंत कशा पद्धतीने झालं? मग त्याच्यानंतर आम्ही आजीकडेच राहिले. मग माझी मम्मी त्या ट्रॉमात होती. एक तर संस्कारी मुलगी, ब्राह्मण कुटुंबातली मुलगी, वडील डॉक्टर, 2 भाऊ, वडील अचानक वारलेले, घरावरती आर्थिक परिस्थिती ओढवलेली. मग त्याच्यामध्ये तिचं हे दुःख की आपल्या 2 मुलीचे माणसाने टाकलेले म्हटल्यावरती खेडेगावात अजून एक वेगळ्या दृष्टिकोनातून बरं दिसायला प्रचंड सुंदर माझी आई. लोकांच्या नजरा, त्रास देणं, ह्या गोष्टी सुरू होत्या. पण ती त्याच्यातून बाहेर निघाली आणि तिने ऍडमिशन घेतलं. मग तिने नाशिकला ओपन युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेतलं, आणि इथे हॉस्टेलला राहून प्लस जॉब करून तिने ते शिक्षण पूर्ण करायला सुरुवात केली. आणि आमच्या आजीने आम्हाला सांभाळलं तिथे. मग तिचं ते जॉब सुरू होते, आणि इकडे आम्ही आजीकडे वाढत होतो. मग मध्येच माझे वडील आले तोपर्यंत मग मी त्या आमच्या नाशिक जिल्ह्यातलं नायडोंगरी जे गाव आहे तिथेच शिक्षण झालं माझं. तर वडील आले त्यावेळेस मी 5वीत होते. माझे वडील परत घ्यायला आले. सगळे म्हटले की नाही, ते जरा चूक त्यांची सुधारली आहे, तर आता तरुण मुली होतीलच, वयात येतील, पुढे लग्न कार्य असतील. तर आईचं ते जे चालू असताना परत आईला आणि आम्हाला दोघी बहिणींना घेऊन गेले. ते इथे खूप चांगला त्यांनी दिखावा केला की मला गरज आहे, आणि घेऊन गेले. आणि कट्टू त्यावेळेस आम्ही आईसोबत ज्यावेळेस उतरलो औरंगाबादमध्ये, तर त्यांनी प्रॉपर आम्हाला असं एक मुस्लिम आणि प्लस स्लम एरियात असं एकच पार्टिशन टाकलेली, इकडे वेगळी फॅमिली, ते एका पार्टिशन मध्ये एवढ्याशा छोट्याशा रूम मध्ये, ज्याच्यात 3-4 लोक मुश्किलीने मावतील अशा रूम मध्ये त्यांनी मला, माझ्या आईला आणि बहिणीला तिथे ठेवलं. आणि ते कट्टू गायब झाले तर 3-4 दिवसांनी परत आल्या. अशा गोष्टी सुरू झाल्यानंतर तो त्रास व्हायला लागला. मग त्रास व्हायला लागल्यानंतर त्याच एरियात थोडीशी मोठी, थोडंसं पुढे गेल्यावर माझ्या आईने शोधला, कारण त्यास लगेच बसने नाशिक जिल्ह्यात जाणं किंवा फोन असं काही नव्हतं, तार करावी लागायची सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे मग तिथे त्या रूम मध्ये आम्ही राहायला गेल्यानंतर मग परत काहीतरी किराणा माझ्या वडिलांनी वगैरे घेऊन दिला, आणि परत गायब. त्यांचं ते काही सुधारलेच नाही. गायब झाल्यानंतर मग काय झालं, माझ्या मनावर एक गोष्ट बिंबवली. तो किराणा दुकानदार ना पैसे घ्यायला आला. माझी आजी पण गावातलं मोठं प्रस्थ होती, माझ्या आईचे कष्ट मी पाहिलेले होते, आणि तो खूप अदवा वाईट भाषेत माझ्या आईशी बोलला की लायक नसताना मग कशाला घेतात, उपाशी मरा ना, असं तसं. आणि ती माझ्या आईला गोष्ट बोचली. त्या दोन्ही आम्ही मुली छोट्या तिच्याकडे बघत होतो, आणि तो बोलत होता
तिने त्याच्यानंतर तिथे राहायचं नाही ठरवलं. ती परत निघाली. आम्ही परत आमच्या आजीकडे आलो आणि तिने त्याच्यानंतर कधीही तिकडे गेली नाही. तिने एक जॉब प्लस शिक्षण सुरू केलं आणि आम्ही आमच्या मामाकडे, आजीकडे, मम्मीकडे असं वेगवेगळ्या शहरात वाढत राहिलो. म्हणजे मग त्याच्यानंतर मी चाळीसगावला शिक्षण केलं. मग पुढे तिने थोडंसं चहाचं कंपनी करायचं म्हणजे चहा विकायचा बघितला. मग त्याच्यानंतर ते चांदवडमध्ये आम्ही राहिलो. मग त्याच्यानंतर चाळीसगाव, चांदवड, मग नायडुगरीला आमचं एक मोठं घर होतच, प्रशस्त घर होतं, तिथे आम्ही राहत होतो. आणि असं करत करत मग परत माझ्या वडिलांनी तिला धमकी दिली होती की परत औरंगाबाद शहरात यायचं नाही. आणि तिला ती गोष्ट लागली आणि ती परत माझ्या मुली मी तिथेच, तू जन्म घातलेला आहे त्याच शहरात तिथे मी त्यांना वाढवणार म्हणून ती आम्हाला तिथे घेऊन आली. माझी बहीण, मी 10वी नंतर तिकडे गेले औरंगाबादमध्ये. ते आजतागायत आमचं घर तिथेच आहे. माझी बहिणी तिथेच वाढली, मीही तिथेच वाढली. मग आईने पूर्ण शिक्षण घेतलं, संशोधन केलं आणि फर्टिलायझर पेस्टिसाइडची फॅक्टरी टाकली. एका वेळेस तिच्या फॅक्टरीमध्ये 80 लोक काम करत होते, सकाळी 40 संध्याकाळी 40. दिवाळी सणाला प्रत्येक 80 मजुरांना तिने सोन्याचे मणी गिफ्ट केलेत. एवढी मोठी ती झाली. क्या बात आहे. हे स्ट्रगल खूप म्हणजे एक जखम माणसाला किती मोठी बनवू शकते हे खरंय. उदाहरण आहे त्याच्या अगदी. पाठीमागचं. त्या कंपनीमध्ये काय बनत होतं म्हणजे प्रोडक्ट काय होतं त्या कंपनीचं थोडंफार? ती वेगवेगळे डोंगरात, कोकणात, वेगवेगळ्या जंगलांमध्ये फिरली. झाडापासून, पाल्यापाचोळ्यापासून आयुर्वेदिक खत कसं तयार करता येतं, तिचं शेतीवर, झाडांवर माझ्या आईचं प्रचंड प्रेम आहे. आणि मग हे रासायनिक खतांनी जमीन मरते हे सगळे लोक सांगतात, हे आपल्याला पुस्तकात वाचायला मिळतं की युरियामुळे हे होतं याच्यामुळे, पण त्याच्याने काहीही फरक पडत नाही लोकांना. आणि मग त्या जिथे आपण ते झाड उगवतो त्याच्याच पासून किती आयुर्वेदिक व्यवस्थित खत होऊ शकतं हे तिने त्याचा अभ्यास केला. मग ते इस्रायलला ते खत जायला लागलं. ओके. आता मला हे जाणून घ्यायला आवडेल मॅम की आता जसा तुमचा अभिनयाचा प्रवास, आता सगळे प्रेक्षकांना हीच गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या कलाकार आपल्या समोर आले तर त्यांचा जो स्ट्रगल आहे अभिनयाचा, अभिनय शिकण्याचा, तो थोडा आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, अभिनय शिकण्याआधी काय झालं की मी शाळेमध्ये होते. तर शाळेमध्ये मला ना आयुष्यात गणित विषय सोडला तर बाकी सगळं शाळा आवडत होती. आणि मला गणिताचा प्रचंड राग येत होता, आजही येतो. आणि मग तिथे शाळेतच नाटक, गॅदरिंग, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, कार्यक्रम सुरू झाले. मग ते गॅदरिंग मध्ये असतं ना, खूप मोठं गाणं असेल आणि डान्स सुरू असेल आणि मग मध्येच गाणं कट करतात, जास्त अजून मोठ्याने वाढायला लागलं. आणि सगळी पब्लिक असते, गावातली सगळी पब्लिक आलेली असते आपल्या गॅदरिंगला. आपण गॅदरिंग करत असतो, नाचत असतो. आणि मग मी खूप छान नाचायचं, तर माझं प्रत्येक वेळेस माझा भाग असायचा. माझी बहीण खूप चांगली गाते, ती चांगली नाचत होती. तर आम्ही असं गॅदरिंग करत असं माझा डान्स होता बोली चुडियावरती आणि ते मध्येच गाणं होतं, मी बंद करून टाकलं. मी तिथे स्टेजवर रडायला लागले की माझं पूर्ण डान्स नाही झालेला आणि यांनी कसं काय कट केलं. आणि संपूर्ण गाव जमा होतं. मग ते परत हट्टापायी किंवा लाडकी विद्यार्थिनी असल्यामुळे परत लावणं, मग हे गाणे, डान्स, मग आपल्या शहरातून, आपल्या गावातून शहरात मध्ये जाणं, तालुक्याच्या ठिकाणी आपलं सिलेक्शन होणं, मग तिथे डान्स करणं, अशा गोष्टी सुरू झाल्या. मग तिथूनच ती आवड सुरू झाली. आता हे डान्सच्या बरोबर अभिनयाचा प्रवास हो, तर तेव्हाच नाटुकले असतात ना छोटे छोटे बालनाट्य, तर बालनाट्य तिथेच, म्हणजे डान्स, बालनाट्य असे मी शाळेत शिकले. शाळेत कार्यक्रम करायला लागलो. मग ती खोटी खोटी दाढी लावणं, मग काहीतरी आपलं हे करणं, विग लावणं, आणि मग ते छोट्याशा नाटुकल्या, आणि याच्यातूनच तो सुरू झाला प्रवास. मग पुढे औरंगाबादला आले. मग 11वी सायन्स, मग सायन्सचं भूत डोक्यावर की सायन्स मधून आपल्याला वेगळं काहीतरी करिअर करायचं म्हणून. नाही, मला डॉक्टर व्हायचं होतं. माझ्या आईचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे, ते डॉक्टर होते म्हणून मलाही डॉक्टर व्हायचं होतं. ओके. डॉक्टरचा ऍक्टर बनला डायरेक्ट? डॉक्टरचा ऍक्टर प्रवास असा आहे की मी सायन्सला ऍडमिशन असताना मी गाणं पण शिकत होते. आणि मग मला ते संध्याकाळी ना आपले प्रयोग असायचे आपल्या सायन्समध्ये, आता मला तो शब्द नाही आठवते. तर मग त्याच्यानंतर मग ते गाणं थांबवलं. आणि मग कॉलेज सुरू असताना माझ्या मम्मीच्या फॅक्टरीत एक व्यक्ती होती कामाला, ते जालन्याचे होते. तर त्यांनी, ताई आम्ही मामा बच्चे नावाचं नाटक करतोय आणि ते अल्फा करंडकला जसं राज्यनाट्य टाईप काहीतरी स्पर्धा असायच्या, तर त्याच्यात त्यांनी मला घेतल्यानंतर आणि मग तो कार्यक्रम सुरू झाला. सुरू झाल्यानंतर ते नाटक वगैरे झालं आणि आदेश बांदेकर बसलेले होते तेव्हा अल्फा मराठी. मला आता आठवत नाही, औरंगाबादच्या तापडी या नाट्यगृहात झालं, पण तो काय कार्यक्रम होता ते नाही आठवत. तर तिथे त्यांनी विचारलं, इकडे छान झालं का? म्हटलं मी असं केलं. तू करणार आहेस का पुढे काम? तुला आवडतं हे?
मी असं केलं. मला माहित होतं की ते आदेश बांदेकर आहेत वगैरे. नाही, मला एवढं नाही, मला तेव्हा हे होतं, मी एवढंच केलं. तर म्हटलं ऍक्टर नाही व्हायचं, म्हटलं नाही डॉक्टर व्हायचंय. आणि मी ते नशिबाने डॉक्टर नाही ऍक्टरच झाले. बरोबर. मग तिथे मी जसं सांगितलं की मी माझ्या मैत्रिणीला बघितलं आणि मी नाट्यशास्त्र विभागात हे केलं. बरोबर. तर माझं जेव्हा पहिलं व्यावसायिक नाटकाची तालीम होती, प्रॅक्टिस होती, तर ती आदेश बांदेकरांच्या हॉलला झाली. हा योगायोग आहे, हे नशीब आहे. म्हणजे त्यांनी तुम्हाला विचारलं की तुम्ही ऍक्टर की ऍक्टर व्हायचंय का, तुम्ही हा. ऍक्टिंग करणार का, तुला छान केलंस हं काम, ऍक्टिंग करणार आहेस का काय. मला डॉक्टर व्हायचंय. आणि काय होतं की एक आर्थिक परिस्थितीमुळे सगळ्या ह्या माझ्या आयुष्यात हे एवढ्या गोष्टी घडत होत्या, बाबांच्या ह्या त्या, त्याच्यामुळे ना मग त्या गोष्टींकडे मला जाता नाही आलं, मला डॉक्टर नाही होता आलं. मला ही गोष्ट आवडली आणि मी ऍक्टर झाले. तुम्ही आता कमर्शियल नाटक हे तुम्ही मुंबईत केले की औरंगाबादमध्ये? औरंगाबादमध्ये तर माझं नाटक सुरू होते. हा. तर औरंगाबादचा जो विभाग आहे, तर त्याच्यात जे नाटक खूप चांगलं होतं ज्या वर्षी, तर त्याचं व्यावसायिक पण प्रयोग केले जातात. हा, हा, तर ते होतच होते. परंतु माझं ते शिक्षण झालेलं होतं त्याच वेळेस मला ना दिगंबर नाईक होते नाटकात, आणि प्रशांत विचारे डिरेक्टर होते. आता प्रशांत विचारे यांना सगळेच ओळखतात, आपल्या सैरेसईमध्ये ते वकिलाच्या भूमिकेत असतात आणि बऱ्याच जाधवांसोबत बऱ्याच नाटकांमध्ये, फिल्म्समध्ये ते आहेत. तर ते त्याचे डिरेक्टर होते. तर त्यांचा ऑलरेडी ते नाटकाचे प्रयोग सुरू होते, दिसतं तसं नसतं. पूजा सावंत आहेत जे ऍक्ट्रेस, त्यांचे बाबा होते त्याचे प्रोड्युसर विलास सावंत. ते त्या नाटकासाठी मला बोलवलं ऍज अ लीड म्हणून, आणि ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं. त्याचे आम्ही कोकणात प्रयोग केले, त्याच्यात माझे 2 रोल होते. परंतु प्रोसेस अशी होती की नाटक जे आपण शिकतो, म्हणजे मी ज्या विभागात नाटक शिकले तेव्हा वर्षाच्या शेवटी ना आपल्याला 6 महिने झाले की आपल्याला एकांकिका बसवावी लागते. एकांकिका म्हणजे 45 मिनिटाचं छोटंसं नाटक. आणि मग नंतर वर्षाच्या शेवटी आपल्याला नाटकात नाटक बसवावं लागतं. ज्यांनी डिरेक्शन स्पेशलायझेशन घेतले त्यांनी ज्यांनी ऍक्टिंग घेतलंय त्यांना ऍक्टिंग करावी लागते. तर माझे हे दोन्ही स्पेशलायझेशन, माझं डिरेक्शन स्पेशलायझेशन होतं. तर मग मी वर्षाच्या शेवटी नाटक बसवत होते. पण आम्ही तेव्हा सगळे विद्यार्थी ना 2 महिने आधीपासून तालीम सुरू करायचं. मग 2 महिने आधी तालीम, मग नाटक, मग सगळ्यांनी एकत्र जेवायचं. मग आता मी ह्या नाटकात काम करते तर त्या दुसऱ्या वर्गातल्या मुलाच्याही नाटकात मी काम करत असेल तर त्याच्या वेळा ऍडजस्ट करणं. मग हे असे सगळे आमचे त्यांनी आज फिल्मच्या करतो किंवा सिरियलच्या करतो त्या पद्धतीने. हा, म्हणजे आता तू समजा त्या वर्गात आहे तर तुझं पण नाटक बसवलेलं आहे, आपण दोघंही बॅचमेट आहोत, तर तूही नाटक बसवतोय, मी नाटक बसवतोय, आणि हा आपल्या नाटकात ना काम करतोय. तर मग आपल्याला तिथले प्राध्यापक मंडळींना टाइम टेबल करून द्यायचे की तुझा नाटकाचा टाइम हा, तुझ्या नाटकाच्या तालमीचा टाइम हा, मग हा त्यावेळेस इकडे येईल, हा त्यावेळेस इकडे येईल. मग चहा पिणं, आणि चहा प्यायल्यानंतर जेवण एकत्र करणं, मग रिहर्सल, मग म्युझिक काढायचं, मग लाईट्स कसे हवेत ते सांगायचे. हे सगळी प्रोसेस तिथे शिकवली जाते. आणि तो 1.5-2 महिने 3 महिन्यांचा तामझाम असतो. म्हणजे आपण एखाद्या लग्नाची तयारी करतो तशी सगळी तयारी, आणि प्रयोगाच्या दिवशी थिएटर बुक केलेलं असतं म्हणजे आमच्या डिपार्टमेंटने. आणि ते कमाल तो उत्साह असतो की अरे आज आपल्या नाटकाचा प्रयोग, सगळे कलाकार, मग ड्रेस पासून मेकअप पासून सगळ्या गोष्टी तयारी करणं. आणि मग तो नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर एकदाच लग्न पार पाडलं तसं तो नाटकाचा विधी पार पाडला जातो. आणि इथे कट्ट असं होतं की 3 दिवसाची रिहर्सल, कोकणात जायचंय, इथे आधी ही मुलगी काम करत होती, इथून अशी मुवमेंट होती, इथून असं होतं. तर मी अगदी बावरूनच गेले तिकडे की म्हणजे नाटक म्हणजे साधन आहे, आपण महिने, पण तो शेवटी व्यवसायाचा भाग आहे. ते व्यावसायिक नाटक असल्यामुळे मग त्या गोष्टी केल्या, मग काही ते प्रयोग केले. ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक. व्यावसायिक पहिल्या नाटकाबद्दलचे काही तुमचे अनुभव असतील किंवा तुम्हाला आलेले चांगले वाईट अनुभव तुम्ही सांगू शकता. तेच मी सांगितलं की तिथे रिहर्सलला गेलो आणि मग हॅलो केलं. दिगंबर नाईक होते, त्यांचं ऑलरेडी सिरियल्स आणि काम सुरू होते. तर मग ते आले आणि मग त्यांनी काही तासाची प्रॅक्टिस केली. मग ते गेल्यानंतर त्यांच्या डमी तिथे उभा राहिला आणि मग आम्ही प्रॅक्टिस रिहर्सल सुरू केली. ते 3-4 दिवसात पाठांतर केलं. मग त्याचे कोकणात रत्नागिरी, गणपतीपुळे तिथे त्याचे प्रयोग होते. मग आम्ही तिथे सुरू केलं. मग तो प्रयोग, मग ती नाटकाची पहिली गाडी, जी साधारण जशा बाकीच्या गाड्या असतात तशी ती गाडी नसते. मग तो अनुभव त्या लोकांबरोबरचा मजा आली. म्हणजे एकंदरीत सगळं छान वाटलं. फक्त मला हेच वाटलं की अरे हे कसं करू शकतात, 1.5 महिना 2 महिने अशी प्रॅक्टिस असते नाटकाची, आणि हे कसं करतात. ते सवयीचा भाग होतो शेवटी तो. तुमचा मुंबईतला पहिला अनुभव म्हणजे मुंबईत येऊन कशा झाल्यात, तुम्ही आलात कशा मुंबईमध्ये? मुंबईत काय झालं की माझं शिक्षण जेव्हा झालं ड्रॅमॅटिक्सचं, मी मास्टर डिग्री घेतली.
त्याच्यानंतर मग काय करायचं म्हणून परत ऍक्टिंग स्पेशलायझेशन घेतलं तिथेच औरंगाबादला. आणि मग मला असं वाटलं की आता मुंबईत जायला हवं, परंतु मग मुंबईत राहायचं कुठे, करायचं कसं, जायचं काय करायचं हे मला काही माहित नव्हतं. मग माझा इथे मामा असतो नाशिकला, सख्खा मामा, आणि मग मी त्याच्याकडे सुट्ट्यांना आले होते मे महिन्यात. मग मी त्याला सांगितलं. मग सांगितल्यानंतर आम्ही मुंबईला गेलो आणि मुंबईमध्ये ऍडमिशनच्या प्रोसेस सगळ्या गोष्टी पाहिल्या. मग मुंबईचं जे कलिना युनिव्हर्सिटीत आहे थिएटर अकॅडमीचं, तिथे मी गेली आणि तिथे एक प्राध्यापक आहेत. त्यांनी मला सांगितलं की त्याचं काय शिक्षण झालंय. मग मी त्यांना सांगितलं की माझं ड्रामॅटिक्स मधून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, स्पेशलायझेशन सगळं झालंय. मग ते म्हटले हे जर का तू तिथे शिकून आली तर परत इथे 3 वर्ष का घालवायची तुला ते शिकण्यासाठी, तू त्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं कर. मग काय कर, तर मग मास्टर इन फोक आर्ट्स कर. हं. मग फोक आर्ट्स करण्यासाठी, लोककला शिकण्यासाठी मुंबईत चर्चगेटला तो विभाग आहे युनिव्हर्सिटीच्या अंतर्गतच, मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत. तर लोककला शिकण्यासाठी तिथे मग मी ऍडमिशन घेतलं. तो वर्षाचा कोर्स होता. मग ते वर्षभरात काय झालं की चर्चगेटला कॉलेज, राहायला युनिव्हर्सिटीत युनिव्हर्सिटीला. हॉस्टेल, खूप अंतर आहे तिथं. सांताक्रूज मध्ये बरोबर. कलिनाला, कलिनामध्ये हॉस्टेल, आणि चर्चगेट मध्ये हे. आणि मला माहितीच नाही ना हा कसा प्रवास आहे. एक तर मला मुंबई म्हटलं का मला तिथे गुदमरायलाच व्हायचं सुरुवातीला. बरोबर. गुदमरायला व्हायचं. मला वाटायचं कसे जगतात, मला गरम होतंय, हे होतंय, ते होतंय. आणि मग तो प्रवास माझ्या मामाने सांगितलं तुला करायचंय, मोठं व्हायचंय, ऍडमिशन घ्यायचं घे. आईचा विरोध होता मला मुंबईला पाठवण्यासाठी. पण मग आम्ही जरा तिला कुठं सांगितलं की मी मामाकडेच राहणार आहे, मग पुढचं तिथेच जॉब करणार आहे, तिथेच शिक्षण करणार आहे, आणि आम्ही इथे ऍडमिशन घेऊन टाक. नंतर ते आईला कळलं ज्यावेळेस सगळं सामान घेऊन जायचं, मग तिने ओके केलं. आणि मग मी मुंबई युनिव्हर्सिटी तिथे ऍडमिशन घेतलं. पण मग तो प्रवास सुरू झाला. चर्चगेट, सांताक्रूज, चर्चगेट. मग तिथे लोकनाट्यामध्ये तमाशा, गोंधळ, भारूड, वाद्य सगळी, गायन, ह्या सगळ्या गोष्टी तिथे सुरू झाल्या. म्हणजे प्लस थेरी आणि प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल. लोककलेचे तिथे टीचर मी डॉक्टर चंदन शिवे, डॉक्टर ते आता पण आहेत का? ते आता तिथे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. आहेत त्यावेळेस का? ते तिथे लेक्चरर होते आणि ते गुरुच आहेत माझे. आणि ते माझे म्हणजे माझं माहेर म्हणता येईल असं, औरंगाबादचेच युनिव्हर्सिटीचे ते माझे सिनियर होते. ओके ओके. म्हणजे मी ज्या विद्यापीठात नाट्यशास्त्र शिकले तिथे ते माझे सिनियर होते. मुंबईत मी ज्यावेळेस आले त्यावेळेस ते माझे तिथे लेक्चरर झाले. आणि तिथे खांडगे सर त्यावेळेस एचओडी होते ज्यावेळेस मी शिकत होते तेव्हा. आणि आता चंदन शिवे सर एचओडी आहेत तिथे. आता लोककलेबद्दल जसं की आता तमाशा असेल, तर तमाशाबद्दल जी काय जाणून तुम्हाला तमाशाबद्दल काय काय माहिती शिकवलं जातं? समजा लावणी तर आहेच, पण तमाशा हा प्रकार याच्याबद्दल काय काय शिकवलं जातं? मुळामध्ये ना तमाशा लोककलेला शिकण्याआधी मला त्याची उत्सुकताच होती. ती औरंगाबाद मधूनच होती, त्याच्या आधीपासून होती मला. म्हणजे मी माझ्या मामाकडे शिकत असताना नाशिक जिल्ह्यात त्याची ट्रान्सफर झालेली होती करंजाळीमध्ये, पेठ तालुक्यात. आणि करंजाळीमध्ये होळीला खूप मोठी प्रमाणात होळी म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद वाटली, मी पण सुद्धा पेठचाच आहे, करंजाळी वगैरे. बघा किती म्हणजे. तर तिथेच करंजाळीमध्ये होळी होती. होळीला आणि सगळा आदिवासी समाज असतो, घरं खूप कमाल असतात, त्यांचं चित्र असतात, त्यांचा एक पेहराव असतो. आणि तिथे माझ्या मामाकडे शिकत असताना 10वीला त्याची ट्रान्सफर तिथे होती, तर मी ते सगळं बघत होते. आणि खूप सुंदर शाळा वगैरे. तर तिथे होळी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जातात. म्हणजे मी इतक्या 9वी पर्यंत तरी तशी बघितलेली नव्हती. आणि ती होळी ना खूप अशी मोठीच्या मोठी असते, आणि सगळे लोक असतात, बायकाही असतात, माणसंही असतात, आणि तिथे तमाशा सादर केला जातो. तर तमाशा होतो. तर माझ्या ज्या तिथल्या मैत्रिणी होत्या तर त्या म्हटल्या आम्ही आज तमाशाला जाणार आहे. आणि मी माझ्या मामा मामीकडे शिकत होते. मी आले घरी, म्हटलं मामी मला तमाशाला जायचंय. माझ्या मामीने असं पाहिलं एकदम, आणि म्हटलं हे काय बोलतेय मुलगी, तमाशाला जायचंय म्हणजे काय. लगेच मामाला सांगितलं, हो मामांना म्हणजे की हे काय तमाशा वगैरे नाही जाऊ द्यायचा घरातल्या मुलीला तमाशा वगैरे. आणि मामाने काही ऐकलं नाही, माझी इच्छा पूर्ण केली. मी तिथे तो तमाशा बघितला आणि मला माहिती नव्हतं की ते सगळे पुरुष मंडळी ते सगळं सादर करतायत. इतकं सुंदर त्यांनी सादरीकरण केलं. आणि तो मी पाहिलेला पहिला तमाशा आहे जो करंजाईत मी बघितला. आणि मग त्याच्यानंतर मला ज्यावेळेस तिकडे मग त्याच्यानंतर मला ऍक्च्युली शिकवण्यात येतं ना आम्हाला तमाशा. आपल्या ज्या हे आम्हाला सगळ्या नाट्यशास्त्र विभागात ह्या सगळ्याच गोष्टी शिकवल्या जातात. ते मी ऑलरेडी औरंगाबादला शिकलेली होती.
पण मग ते डीप मध्ये नॉलेज त्याचं लोककलेमध्ये मुंबई विद्यापीठात मिळालं. मुळात तम अधिक आशा आशा. तमाशा. बरोबर. ज्यावेळेस आपण अंधारात असतो आणि अंधाराकडनं आपल्याला एखादा आशेचा किरण दिसतो, तो तमाशा आहे. आपण त्याचं विडंबन केलंय, आपण त्याला वेगळं स्वरूप दिलंय, लोकांनी दिलंय. काही लोकांच्या परिस्थितीमुळे त्यांना काही गोष्टी असं कराव्या करावं लागल्या. लागेल. बरोबर आहे. नाहीतर तमाशा ही अत्यंत भारतातली सुंदर गोष्ट आहे. आपण अंधाराकडनं उजेडाकडे जाणारा प्रवास, तिमिराकडनं प्रकाशाकडे जाणारा प्रवास म्हणजे तमाशा तमाशा. आहे. आणि तमाशा ह्या लोककलेला का वाईट म्हटलं जातं किंवा आत्ताच्या या गोष्टींमुळे तो वाईट झाला असेल, नाहीतर मला तू सांग हेमराज, बॉलिवूडचे जे डान्स आपण पाहतोय, जे आयटम सॉन्ग पाहतोय, त्यामध्ये तमाशात काय वाईट आहे? जर का तुमची इथून तुमचं ब्लाऊज आहे आणि नऊवारी तुमच्या टाचेपर्यंत आहे, तुमच्या शरीराचा एकही भाग तिथे दिसत नाही आणि असा सुंदर लावण्य करणारी व्यक्ती तिथे नृत्य करते, नाट्य करते, गवळण करते, आपल्या पारंपरिक गोष्टी सांगते, आपल्याला श्रीकृष्णाबद्दल सांगते आणि त्याच्यातून ते करत करत वगनाट्य असतात, सगळ्या गोष्टी, ते नाटक, नृत्य, संगीत हे सगळं करत ती तिथे सगळी कला सादर करते, तरी आपण तमाशाला वाईट म्हणतो. बरोबर आहे. मॅम, म्हणजे तुमचं तमाशाबद्दल किंवा फोक आर्ट बद्दल खूपच अभ्यास आहे, हे तर मला दिसतं. कारण मी सुद्धा एक छोटासा एक ढोलकी वादक आहे. हो वा. आणि मी म्हणजे एवढंच म्हणेल की ह्याबद्दल, तमाशाबद्दल माझी खूप आपुलकी आहे. बरोबर. हा, त्याच्या- मलाही त्याबद्दल आपुलकी आहे. म्हणजे आम्हाला तिथे तमाशा शिकवला, भारुड शिकवलं, हा. गोंधळ शिकवला, गोंधळ कसा केला जातो, कुठला पेहराव कशासाठी घातला जातो, किती वेळ म्युझिक असतं, काय असतं, त्याची थेरी शिकवली, ते परंपरा कुठून आल्या ते शिकवलं. त्याच्या व्यतिरिक्त भारतातले बाकीचे लोककला जे आहेत त्याच्या माहिती दिल्या गेली. मग त्याच्यामध्ये एक टूर केला जातो वर्षभराच्या कोर्समध्ये. तर वर्षभराच्या कोर्समध्ये आमचा राजस्थानला, उदयपूरला तो टूर होता. आणि मला कौतुक वाटतं की त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातर्फे मी तिथे तमाशाही सादर केला, म्हणजे तिथे लावणी पण सादर केली, तिथे एकत्रित लावणी पण सादर केली आणि तिथे मी गायन सुद्धा केलं तमाशातलं, म्हणजे गाणे लावणी तिथे गायले. बरं, एक थोडी तुम्हाला जर आता कम्फर्टेबल असेल तर तुम्ही लावणी गाऊ आता शकता. तर शक्यच नाही रे, आता थायरॉइड, आवाज, सगळ्या गोष्टी आता मला ते आठवण. पण म्हणजे मी त्यावेळेस आम्हाला ते शिक्षणाचाच भाग होता ना, गायन आणि रिहर्सल सगळ्या गोष्टी. तर त्यावेळेस तिथे आम्ही तर केलं लोकनाट्य. पारंपरिक लावण्या होत्या त्या, आता म्हणजे आता जशा दाखवतात किंवा त्या म्हणतात तसं नाही, पारंपरिक लावण्या होत्या. त्याच्यामध्ये नाशिकच्या गोदा काठाचं वर्णन करणारी सुद्धा लावणी. मॅडम, अशी एक गोष्ट आहे की असा एक प्रश्न आहे माझा, की आता नवीन मुलं जे अभिनयाकडे वाटचाल करत आहेत, इन्स्टा किंवा याच्यामधनं ती रील्स बनवून त्यांचं सिलेक्शन होतं. मला असं तुम्हाला विचारायचं आहे की अभिनयाचं शिक्षण गरजेचं आहे का? माझं, प्रत्येकाची मतं वेगळी असतात. माझं मत आहे की गरजेचं आहे. आणि काही लोक शिक्षण न घेताही उत्तम अभिनय करतात. ऍक्टिंग ना शिकवण्याची गोष्ट नाहीये, ती येत असते, परंतु ती जी प्रोसेस आहे ना, त्याच्या बाजूची जी अंग आहेत ना, ती शिकल्यानंतर ती अजून उत्तमरित्या होऊ शकते. आपण अजून काय करावं, काय करू नये, आवाजाची पट्टी कशी असावी, काय काय कुठल्या पद्धतीने एंट्री घेता येईल, एक्सप्रेशन, बारीक बारीक गोष्टी आहेत. माझ्या मताने तरी अभिनयाचं शिक्षण घेणं गरजेचं आहे, असं मला तरी वाटतं. बाकीच्यांची काहींची मतं त्या बाबतीत असू शकतात की नाही, काही आम्ही न करताही खूप गोष्टी मोठ्या झाल्या, परंतु मला असं वाटतं की त्याच्यामुळे आपल्याला डीप नॉलेज मिळतं आणि ते घेणं गरजेचं आहे. त्याच्याने आपला फायदाच होतो, नुकसान तर काहीच होत नाही. तुमचा आवडता अभिनेता कोण आहे आणि तुम्हाला कोणत्या, म्हणजे तुमचे रोल मॉडेल्स काय आहेत? आवडता अभिनेता, माझी लिस्ट आहे रे मोठी. म्हणजे आपल्याला प्रत्येकाचं एक वेगवेगळं काम आवडतं ना, परंतु मला मराठीत प्रचंड आवडणारी अभिनेत्री आहे रंजना. त्या कमाल अभिनेत्री होत्या. मॅडम, हा एक प्रश्न असा आहे की अभिनयासाठी वाचन गरजेचं आहे का? अभिनयासाठी नाही, प्रत्येक व्यक्तीसाठी वाचन गरजेचंच आहे. वाचन करणं गरजेचंच आहे. खूप गोष्टी कळतात, आपण समृद्ध होतो त्याच्याने, विचारांनी आपण समृद्ध होतो वाचनाने. आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मिळतो वाचनामुळे. म्हणजे मला माझ्या लहानपणापासून मला खूपच वाचायला आवडतं. आमच्या घरात सगळेच वाचणारे, सगळे सुशिक्षित आहेत आणि आम्हाला
म्हणजे मी प्राऊड फील करते की आम्हाला दोघी बहिणींना माझ्या आईने पर्सनल लायब्ररी लावलेली होती. आमच्या इथे दर आठवड्याला पुस्तकं यायची आणि तिचं ते राहायचं की ह्या आठवड्यात हे पुस्तक वाचून झालंच पाहिजे. ही 3 पुस्तकं आहेत, तुमची ही वाचून झालीच पाहिजे. वाचन अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याने तुम्ही समृद्धच होतात. आणि तुमचा आवडता लेखक? आवडते लेखक खूप आहेत, पण मला सुहास शिरवाळकर आवडतात, वपू काळे आवडतात आणि प्रचंड आहेत, म्हणजे खूपच आहे. हिंदी, मराठी, इंग्लिश असे खूपच चांगले चांगले लेखक आहेत. परंतु सुरुवातीला आपण ज्यावेळेस टीनेज असतो तेव्हा सुहास शिरवाळकरांची कादंबरी वाचलेली मी, बरसात चांदण्यांची. त्याच्यात लव्ह स्टोरी आहे आणि प्रत्येक प्रकारचं साहित्य मी वाचलंय. म्हणजे अगदी लोककला, लोकसाहित्य, सेक्शुअल काय हॅरेसमेंट होते त्याबद्दलच्या पुस्तकं, त्याच्यानंतर त्याच्याबद्दलच्या अभ्यासावरची पुस्तकं, फिरस्तीवरची भटकंतीवरची पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, म्हणजे अत्रेंपासून सगळी बरेच पुस्तकं वाचली आहेत मी. तर माझे त्यातही आवडणारे लेखक आहेत, सुहास शिरवाळकर आहेत, वपू काळे आहेत, आता मला एकदम नाव नाही आठवणार पण आहेत चांगले, रेखा बैजल आहेत. आता एक नेक्स्ट असा प्रश्न आहे की तुमचा मुंबईतला जो प्रवास आहे, तो म्हणजे राहण्याचा प्रवास, काम आणि कमर्शियल काम मिळवण्याचा प्रवास, म्हणजे सिरियल किंवा फिल्मचा, त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. हे बघ, मी सांगितल्याप्रमाणे मी मुंबईत गेले आणि मी तिथे लोककलेला ऍडमिशन घेतलं. त्या वर्षभरात मी लोककला शिकता शिकता मुंबईचा प्रवास शिकले, मुंबई मला कळली. आणि त्याच्यानंतर माझं राज्यनाट्य, नाटक, कदाचित नाटक खूप शिकल्यामुळे औरंगाबादला एक नाटकाचं एक कमाल वातावरण होतं, ते असल्यामुळे मी तिथून परत औरंगाबादला आले, कारण तिथे राज्यनाट्य सुरू होणार होतं. त्यात माझं कास्टिंग केलेलं होतं. परत एकांकिका महोत्सवाला माझं कास्टिंग केलेलं होतं. मुंबई तिथपर्यंत झालं आणि त्याच्यानंतर मग मी परत औरंगाबादमध्ये नाटक वगैरे सुरू केलं. तर त्याच दरम्यान मला ते जे मी तुला म्हणाले की दिगंबर नायकांचं मला नाटक मिळालं. परत मग मी हॉस्टेलला रिक्वेस्ट करून, जे वर्षभरापूर्वी राहिले होते तिथे मी राहून ते नाटक करत होते. नाटक केल्यानंतर मग एका पॉइंटला परत औरंगाबादला आल्यानंतर काही दिवसांनी मला वाटलं की आता काम करणं गरजेचं आहे. आपण आई काम करते आपली अजून. मग मला काही माहिती नव्हतं, काही आयडिया नव्हती की मुंबईत हॉस्टेलला राहिले होते ना, आणि शेवटी ते मामाची मदत होती, ती मामाने हे केलेलं, आणि आईलाही काही माहित नाही. तर मी आधी मुंबईला, माझे बरेच मित्र मैत्रिणी झालेले होते, तर मग मी आधी जायचं ठरवलं, त्यांच्याकडे राहून रूम शोधायची म्हटल्यावरती मी आपलं त्या थिंकिंगने की आपलं घर ऐस पैसे तसेच मुंबईत रूम शोधायला लागले. मग मला ते किचन वाटायचं की हे का वेडी आहेत काही माणसं, एवढं का छोटस किचन करतायत, म्हणजे आयुष्यात जीवनाला जागाच नाही दिली ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर काम करतोय मुंबईत. हे सगळं आपल्याला पोट नसतं तर आपण एवढी कामं केलेच असेल, त्याच्यासाठी जागा छोटी होती. बरं, मी करणार होते का तिथे नाही, पण आपल्याला आपलं चहा, जेवण काहीतरी असावं म्हणून नाश्ता. तिथे मी ते किचनसाठी ना, मला कळतच नव्हतं की अरे एवढंच किचन आहे. मला रूम दाखवली की 1 RK 1 BHK, पण मला तो छोटासाच वाटायचा. आणि मग मी म्हणताना माझ्या मित्रमैत्रिणी, अरे एवढं तर, याच्यापेक्षा तर मोठं बाथरूम आहे आमचं घरी. आणि मग मला तो तिथूनच प्रोसेस चुकायला लागली की नाही, माझ्या डोक्यात ते येतच नव्हतं की मुंबईत एवढेच घरं असतात किंवा असे, याच्यातच त्यांचं आयुष्य आहे, एवढं कंजेस्टेड आहे. बरं, तिथे ना गोरेगाव, आता ठाण्यात कामं सुरू झाले, गोरेगावला फिल्म सिटी आहे आणि तिथेच कामं असतात, मडला. हे कुठे माझ्या डोक्यात येते, लक्षात येत आहे. मी आपली पनवेल, ती कुठे नवी मुंबई, हा नेरूळ आणि त्या साईडला घरं शोधायला लागली, कारण तिथे जरा मोठी घरं दिसायला लागली. म्हणजे मग मला असं वाटलं की अरे इथे जरा बरी आहे, इथे जरा वातावरण तिथल्यापेक्षा जरा इथे मोकळं वाटतंय. माझ्या मित्राने एक दिवस मला असं समजवलं ट्रेन मध्ये, म्हटलं मला ते पनवेलचं घर आवडलं, मोठी खिडकी आहे, मस्त छान, असं त्याला म्हणाले. मोठी खिडकी आहे आणि कमाल आहे रे ते घर. माझा निलेश नावाचा मित्र आहे, तो म्युझिक करतो नाटकांना, व्यावसायिक नाटकांना. तर त्याला गाडीत ट्रेन मध्ये बसल्या आणि म्हटलं, तसं माझ्याकडे बघत होता तो माझ्यासोबत. बरं, त्याची ससे होलपट होती, तो माझ्यासोबत या प्रोसेस मध्ये तो घर बघणार. आणि मग म्हटलं अरे ते मला आवडलंय ते घर. त्याला ना मोठा हॉलला मोठीची मोठी विंडो आहे, मोठी खिडकी आहे, किचन मोठा पाहिलं किती मोठं, इथे काहीच नाही. त्यांनी सगळं झालं. ते म्हटलं ऐक ना बाळा, तू ना इथे काम करण्यासाठी आलीस आणि तुला काम करायचंय, तुला किचन मध्ये किंवा विंडोत बसून राहायचंय का? म्हटलं हो, पण आपण घरी तर जाणारच आहोत ना फायनली, आपल्याला संध्याकाळी तर घरी जावंच लागेल.
तर म्हणाला, अगं तुझं करेक्ट आहे, तू घरी गेल्यानंतर तुला घरी जायचं असेल, परंतु त्याच्यासाठी आधी तेवढं चांगलं घर मिळवण्यासाठी काम करावं लागेल, आणि तू तिथून पनवेलवरनं अपडाऊन करू शकणार आहे का? म्हटलं मग काय झालं, म्हटलं थांब, मग आताच तू गाडीत बसली, आपण बघूया. तर पनवेल तू टप्प्याटप्प्याने गोरेगावपर्यंत जो पोचायला वेळ लागला आणि जी दमछाक झाली, त्याच्यानंतर मला कळलं की नाही, याच्या बोलण्यात पॉइंट आहे, हा मुंबईचा आहे, बरोबर. की नाही आपण तिकडे इतक्या दूर शोधण्यात काही अर्थ नाही. तर मी डायरेक्ट खूप चांगल्या भागात, जिथे हिंदी आर्टिस्ट राहतात हा. अशा ठिकाणी 24,000 रेंट असलेलं माझं पहिलं घर घेतलं एव्हरशाईन नगरला. त्याचे रेंट होतं 24,000. 24,000 रेंट. बरं, त्याला लिफ्ट नव्हती, खूप वरती होते रे. जाम थकायला व्हायचं. आणि तिथे त्यावेळेस एक हिंदी सिरियल होती, त्याच्यात घटोत्कचाची भूमिका करणारा एक हरियाणवी पोरगा माझ्या बाजूला होता. म्हणजे ती मुलं सगळी तिथे राहायची आणि सगळी हिंदी आर्टिस्ट दिसायला वगैरे, आणि इतकं कमाल पॉश एरिया होता. आणि मी ते 24,000 रेंटचं घर घेतलं हिमराज. तर मी आणि माझ्या आईने एक छोटा टेम्पो भरून औरंगाबाद टू मुंबई असं सामान आम्ही सगळं नवीन खरेदी केलं. फ्रीज, कुकर, गॅस, हा. सिलेंडर, यापासून आम्ही सगळं औरंगाबाद मध्ये सामान केलं खरेदी. हा. आणि ते औरंगाबाद टू मुंबई टेम्पोने गेलो. मग तिथून ते तेवढे 4 मजले वरती चढवलं आणि ते सगळं सामान ठेवल्यानंतर तर मुंबईतल्या ते 24,000च्या घरात मी फक्त काय करायचं, बसून राहायचं, मोबाईल बघायचा, पुस्तकं वाचायची. दुसरं काहीच- ऑडिशन कसे दिसतात, स्ट्रगल कसं असतं ते मला काहीच माहित नव्हतं, कारण मी लोककलेला ऍडमिशन घेतलं होतं. बाकी मला फक्त मुंबई माहित होतं की मलाड आहे, हे ते स्टेशन माहिती नाही. बस, आणि मित्रमैत्रिणी झाले होते तेवढेच. पण मग ऑडिशन कसं असतं तेच मला माहित नाही. मग माझा एक ग्रुप झाला खूप चांगला तिथे मित्रमैत्रिणींचा. 1 वर्ष तसंच रेंट भरलं फुकट 24,000. करमलं नाही, ट्रेन केली जनशताब्दीने औरंगाबाद, ते रेंट चाललंय. तर मग माझा एक मित्र आला आणि तुला दमाला झालं होतं, मैत्रिणी मित्र सगळेच होते, आणि ते म्हटले, का तू इथे घर घेतलं, रेंट काय श्वेतायला? म्हटलं 24,000 आहे. 24,000 रेंट आहे? आम्ही 10,000मध्ये 10,000 जण कोंबून राहतोय सगळे एकत्र, कॉन्ट्री करून आणि सगळे असे पार्टनर्स मिळून. 24,000 कुठलं काम करते सगळे? काहीच नाही. मला असं नाही, कुठली तरी सिरियल करत अशी ना, एवढं 24,000 रेंट भरते, हिंदी करतेस का? असं आला लगेच. बघ ना, पैसे जास्त वाढले की हिंदी करतेस का? तर म्हटलं मी हे काहीच नाही करत आहे, मी घर घेतलं पण मला माहितीच नाही रे, मी कधी ऑडिशनला गेलेच नाही. तर म्हटलं वेडीस का तू, काय तू आधी हे सोड. मला त्याला ना तिथे गरम व्हायला लागलं. म्हणजे एवढं सगळं व्यवस्थित घर असून चांगल्या एरियात, तो म्हटलं मला गुदमरायला होतं की 24,000 जात आहे तिथे वर्षभर, आणि मुलीने काहीच केलेलं नाही. मग तो म्हटलं आम्ही सगळे मित्रमैत्रिणी राहतो तिकडे, चल. मग मी गेले तिकडे, म्हटलं आधी मी बघते. तर आता मी एकदम पॉश एरियातून मलाडच्या त्याचं काय म्हणतात त्याला, एकता नगरला गेले. एकता नगर ही स्ट्रगलर लोकांची सोसायटी. तर मग तिथे गर्दी, रस्ते छोटेसे, एका बिल्डिंग मध्ये छोटे छोटे फ्लॅट. पण यांचा फ्लॅट खूप मोठा, प्रशस्त होता, मोठा होता, आणि सगळे मुलं मुली मिळून खूप छान एकत्र राहत होते. मुळात सगळे वेगवेगळ्या गावातून असल्यामुळे बाकीच्या फालतू गोष्टी नव्हत्या, प्रत्येकाला काहीतरी करायचं होतं. तो त्या ग्रुप पैकी तसा एक ग्रुप होता. पण मला काही ते आवडेनाच, कारण मला एवढं पॉश एरियात राहायचं सवय झाली. ठीक आहे, त्यांच्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या आग्रहामुळे मी तिथे गेले, आणि मी त्यांच्यामुळेच मी ऑडिशन्स द्यायला लागले. म्हणजे ऑडिशन्स मी फार दिलेच नाही, मला परमेश्वराची कृपा आहे नाथजींची, की मला कधी ती वेळ आली नाही. पण मी एका ऑडिशनला गेले, ते आय थिंक सह्याद्री दूरदर्शनचं होतं. तर मग माझा तो मित्र आहे अमीर तडवळकर, म्हणजे बऱ्याच मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम करत होतो, खूप सिनियर आहेत माझ्यापेक्षा. तर तो आणि त्याचा एक ग्रुप होता मित्रमैत्रिणींचा. मग आम्ही ऑडिशनला मी गेलेलेच नाही, आणि 24,000 रेंट भरती वर्षभर, याचा त्रास त्यांनाही व्हायला लागला, आणि त्यांना झालेला त्रास पाहून मला त्रास व्हायला लागला की खरंच आपण काहीच करत नाही होत, आणि 24,000 रेंट, आपल्या आईचे पैसे दर महिन्याला 24,000 जात आहेत. तर मी गेले. तो म्हटलं ऑडिशनला जायचंय. म्हटलं ओके. मग ऑडिशन होतं पौराणिक सिरियलचं. मी त्याच्यासोबत आणि बाकीचे ग्रुपचे मेंबर्स असे गेले. पण मला ना काहीतरी वेगळं वाटायला लागलं, कारण त्याच्याबरोबर जे मित्रमैत्रिणी होते त्यांनी मेकअप वगैरे करून ऑडिशनला गेले, आणि मी आपलं काय हातपाय, चेहरा धुतला सगळं, आणि आपलं काय फक्त लिपस्टिक काजळ असतं तेवढं लावलं, चाललंय आपलं. मी आहेच, रंग गोरा असलं तरी ते मेकअप वगैरे करून जात असतात, ऑडिशन्स देत असतात, हे मला माहित नव्हतं. प्रोफाईल काय असतं देणं ते माहित नव्हतं.
मी गेलो आम्ही. असं खूप भला मोठा हॉल होता. हॉलमध्ये सगळे लाईन नाही, जो तो आपलं वाचतोय वाचतोय वाचतोय. मी गेले एकदम सायलेंट वातावरण आणि वाचतोय. हा वाचतोय, ती वाचते, ती वाचते. त्यात आमचा ग्रुप, एनर्जीने तो अनुभवी मोठा कलाकार, आमचा तो मित्र आणि त्याच्यासोबत आम्ही सगळे चिल्ले-पिल्ले. बरं तो असा धिप्पाड आहे, बोलतानाही असं बघून बोलावं लागतं त्याच्याकडे बघता. तर आम्ही असं गेलो. त्यांनी दिलं स्क्रिप्ट आणि स्क्रिप्ट दिल्यानंतर मी पण वाचलं. माझं पाठांतर चांगलंच होतं. मी पाठांतर केलं, ते पार्वतीचा रोल होता. मग मी पण एंट्री केली आणि मग तो म्हटला, श्वेता हे पाठ कर व्यवस्थित आणि याचं ऑडिशन द्यायचं. 5-7 ओळी ते. खूप म्हटलं हे काय, मी एवढी मोठी नाटकं पाठांतर केले, हे काय केलं ते पाठ आणि एक 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 जण जात आहे. मग आमचे काही मित्रमैत्रिणी गेले. म्हटलं का हा चांगलं झालं ऑडिशन. चांगलं आहे. काय असतं यार ऑडिशन, काय करतात ते आतमध्ये? या मोठ्या हॉलमध्ये अजून एक रूम होते, तिकडे जात होते. हे काय करतायत मला कळेच ना ऑडिशन म्हणजे. आणि मग मी पण गेले तिथे. मग माझा नंबर लागला. मग मी गेले, दरवाजा उघडला. एक मुलगा कॅमेरा समोर एकाच, एक बाजूला, एक त्याच्या बाजूला. एक तर मला कळेच ना ही व्यक्ती कोण आहे, हे 3 माणसं कोण आहेत. आणि मग हे सगळे ऑडिशन घेतात, सगळे बाहेर बसले, ते एका छोट्याशा रूम मध्ये का ऑडिशन घेतायत? मला ते ते भीती. आणि मग नंतर म्हटलं ओके सगळे ऑडिशन देतात म्हणजे आपल्याला हे म्हणायचंय. म्हटलं काय करायचं आता? ते म्हटले पहिलं ऑडिशन आहे का? म्हटलं हो. म्हणाले ओके. आधी सुरुवातीला तसं नाही झालं. म्हटलं सुरू केलं लगेच आपलं नाटकाचा उतारा म्हणतात तसं. म्हटलं एक मिनिट प्रोफाईल द्या. म्हटलं प्रोफाईल द्या म्हणजे काय करायचं असतं? प्रोफाईल द्या. मग त्यांनी प्रोफाईल सांगितलं, साईड प्रोफाईल, हा प्रोफाईल, फ्रंट प्रोफाईल. मग तेव्हा कळलं याला प्रोफाईल प्रोफाईल म्हणतात. म्हणतात. आणि प्रोफाईल म्हटल्यानंतर मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. खूप असं सुंदर होतं की पार्वती माता ज्या आहे त्या महादेवाला म्हणतात की समाधीतून जागे व्हा, पृथ्वीवरती हाहाकार चालला आहे, धुमाकूळ माजला आहे, राक्षसांनी हे केलं आहे, ते केलं आहे, तुम्हाला समाधीतून जागं व्हावं लागेल, निद्रेतून जागं व्हावं लागेल, तुम्हाला पृथ्वीवर जावं लागेल. असं तसं तसं असं काहीतरी होतं समथिंग. आणि मी हे सगळं करायला लागले पार्वतीसारखं. अच्छा अच्छा अच्छा. आणि त्याच्यानंतर शेवटी असं वाक्य होतं की ठीक आहे महादेव, तुम्ही जर का जागे होणार नसाल तर मी पृथ्वीवर जाते, मी पार्वती आता असं असं करते. असं होतं. मी ऑडिशन देते देते देते. ठीक आहे म्हणण्याऐवजी मी म्हटले असं केलं. म्हटलं ओके महादेवा आता मी जाते. म्हणजे ऑडिशन झालं आणि मी तिथे म्हटले ओके ओके. पौराणिक सिरियल मध्ये हा. ओके. आणि ते ना त्यांनाही कळलं नाही, फ्लो मध्ये झाला. आणि ते म्हटलं ओके. ओके. म्हणजे इतकं चांगलं ऑडिशन झालेलं मला ते काही लक्षात आलं नाही. पण अमीर मित्र होता त्यांचा. हा. आणि तो मला म्हटला पार्वती कधीपासून ओके म्हणायला म्हणायला लागली का? ओके. ओके. आणि मग ते असं म्हणजे ते तर शेवटी झालं नाही. पण ते माझं पहिलं ऑडिशन होतं. आणि मग मी पथनाट्य वगैरे पूर्वीपासून करत होते, नाटक करत होते. त्याच्यामुळे माझी एक मैत्रीण झालेली होती तिथे. ती लक्ष सिरियलला कास्टिंग डिरेक्टर होती. आणि मी मुंबईत असल्यावरच तिने मला फोन केला की तू लक्ष करशील का? म्हटले हे मी कशाला करू ते लक्ष वगैरे, मला भीती वाटते त्या सिरियल्स बघायची. म्हणजे मला त्या गुन्हेगारी क्राईम आणि हे तिथे नाही ग श्वेता, खूप चांगला रोल आहे, तू कर. बघ माझी पहिली सिरियल आणि मी त्याला नाही म्हणत होते. म्हटलं ओके चलो फायनली. ती म्हटली यार श्वेता प्लीज कर. म्हटलं ठीक आहे. आणि मग मी ते लक्ष सिरियल केली. म्हणजे तशी माझी ती पहिली सिरियल आहे. आणि मग ते मडला शूट होतं. मग मडला गेले आणि माझा मित्र आहे शशांक दरणे, तो माझा को आर्टिस्ट होता, आता खूप चांगला मित्र आहे. तर त्याने मला मी त्याला म्हटलं माझी पहिली सिरियल आहे काय आहे? तर म्हटलं जे कॅमेरा असतो ना तिथे डीओपींना विचार डायरेक्ट की लुक कुणाला द्यायचा आहे, लुक कुठे द्यायचा आहे. मग लुक देणं काय असतं हे तिथे कळलं. आणि माझं तो खूप चांगला आर्टिस्ट असल्यामुळे, सतत काम करत असल्यामुळे, बाकीचे आर्टिस्ट चांगले असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं. मी एवढीशी मुलगी त्याच्यात काम करत होते. 3 दिवसाचा एपिसोड होता आणि खूप चांगला झाला तो एपिसोड. आणि ती माझी पहिली सिरियल होती. मला माझं नाटकाचं शिक्षण घेताना माझी आजी, आई नाही पण आजी माझी न चुकता माझं नाटकाचं वाचन घेत होती.
मग तू एकांकिका करते तर स्क्रिप्ट काय, तर मी ती आल्यावर तिला स्क्रिप्ट वाचून दाखवायची, प्रत्येकाचं पात्र, मग हे असं आहे, मग तसं आहे, मग तसं आहे. आणि तिला फार कौतुक वाटत होतं. परंतु दुर्दैवाने तिला माझी ती पहिली सिरियल काही बघता आली नाही. ती त्यावेळेस देवाघरी गेली होती आणि तिची फार इच्छा होती मी तिथे दिसावं. पण ठीक आहे, मी तिचं स्वप्न पूर्ण केलं की मी तिथे काम केलं टीव्ही मध्ये, आणि ती TV मध्ये. माझी पहिली सिरियल तशी लक्ष होती. त्याच्यानंतर मग मी काम करतच राहिले. ऑडिशन पहिलं असं होतं ओके वालं. हा, हा. हे अ, ऑडिशन होतं आणि तुमची ठीक आहे. एखादी गाजलेली भूमिका डेली सोबतची? काय की परमेश्वराच्या कृपेने मला चांगल्याच भूमिका मिळाल्या. म्हणजे मी छोटी मोठी असं मानत नाही, पण मला तशा कधी करण्याची गरजच पडली नाही. मला प्रमुख व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या. मी व्यावसायिक नाटक करत होते, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. याचे लेखक होते अरविंद जगताप, जे हवा येऊ द्याचे पत्र, असं कारण की जे लिहित होते तेच. आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मध्ये माझा रोल असताना तिथे पुण्यात प्रयोग सुरू असताना तिथे स्टेजवरती आम्ही ऑडिशन दिलं. एका ग्रुपने आमच्या नाटकाला बघितलं आणि त्यांनी सांगितलं ऑडिशन्स द्यायला. त्यांना प्रामुख्याने मराठवाड्यातले कलाकार हवे होते. तर मी ते ऑडिशन दिलं जे होतं ते, आणि त्याच्यात मी शॉर्टलिस्टेड झाले आणि माझ्या बर्थडेच्या दिवशी ऑडिशन परत शॉर्टलिस्टेड जे होतं ते परत ऑडिशन होतं. ते होतं पोतडीचं. पुतली नाटक की फिल्म होते? पोतडी प्रोडक्शनचं. Production. पोतडी प्रोडक्शनची ती सिरियल होती. ओके. त्याचे प्रोड्युसर होते निखिल सेठ आणि विनोद लवेकर. हा, रायटर जे आहेत. विनोद लवेकर रायटर नाही, डिरेक्टर Director प्रोड्युसर. आहेत. ओके ओके. आणि निखिल सेठ म्हणजे श्रेया बुगडेचे मिस्टर. तर त्याच्यात मी शॉर्टलिस्टेड झाली. मग तिथे दिवसभर ऑडिशन झालं आणि मला दिवाळीत धनतेरसच्या दिवशी, साल मला आठवत नाही, आय थिंक 17-16 असेल, तेव्हा मला कॉल आला की तुमचं कास्टिंग झालेलं आहे, आपण अहमदनगरला ती सिरियल Shoot. शूट करतोय. अशी लुक टेस्ट हे ते झालं. लुक टेस्ट कळली, म्हणजे त्या नाटकातून मला तो रोल मिळाला. आणि त्या सिरियलचं नाव होतं कट्टीबट्टी, कट्टीबट्टी. हा. जी झी वाला झाली. त्याचं टायटल सॉन्ग अमृता सुभाषने आणि स्वानंद किरकिरेंनी गायलं होतं. ओके. आणि खूप चांगली स्टार कास्ट होती त्याच्यात. अश्विनी कासार होती हिरोईन आणि मी त्यातली लीड विलन करत होते. वर्षभर माझं असं कॉमेडी आणि असं सगळं प्रमुख व्यक्तिरेखा होती आणि नंतर ती विलन होते. खूप सुंदर भूमिका होती, कमाल होती ती माझी. खरं तर पहिला डेली सोप माझा. आणि आम्ही खूप, माझं आवडीचं शहर आहे अहमदनगर. तिथे ती सिरियल शूट झाली आणि मजा आली ती करायला. तर पोतडीमधून ती माझा डेली सोप झाला आणि ती भूमिका लोकांना आवडली, परंतु ती झी वाला होती. पण माझी गाजलेली भूमिका म्हणशील तर मी परत काही वर्षांनी पोतडी सोबतच काम केलं. ते होतं कलर्स मराठीवर. त्या सिरियलचं नाव होतं जीव झाला इडापिसा. जीव झाले बरोबर. ही गाजलेली मालिका होती त्यांची. आणि त्याच्यामध्ये ती ऑलरेडी 1 वर्ष सुरू होती. त्याच्यानंतर मला विनोदादाचा कॉल आला त्यावेळेस मी चित्रपट करत होते. त्या चित्रपटाचे रायटर डिरेक्टर होते नंदू काळे, म्हणजे सीआयडीचे जे डिरेक्टर आहे, सीआयडी सिरियलचे नंदू काळे, ते त्या चित्रपटाचे हे होते रायटर डिरेक्टर. आणि त्यात मी महत्वाची भूमिका करत होती, मी लीड करत होते. तर त्यांनी मला रोल सांगितला, असं असं आहे श्वेता, तसं आहे, मग ती असं आहे तसं आहे. आणि मी ती सिरियल बघत होते, ती गाजत होती. म्हटलं हो सर, ओके, मला करायचं. विनोद दादाला ओके म्हणाले. त्यांनी सगळं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की वय वर्ष 45 वर्षाच्या बाईचा रोल. 45. तेव्हा तुमचं एज खूप कमी होतं. म्हणजे मी 27च्या आतली होती. आणि 45 वर्षाच्या बाईचा रोल होता. तर म्हणजे माझं वय काहीच नाही, 24-25च असेल मला वाटतं तेव्हा. तर ती मी हो म्हणाले. मला इतकं काम आवडलं आणि ते 45 म्हटल्यानंतर मी पॉज घेतला 5 मिनिटात. ते म्हटले तू विचार कर आणि मला सांग. मी आता फोन ठेवतो. म्हटलं नाही मला करायचं, मला आवडलंय काम, तर मी करणार. मी हो म्हणाले आणि त्यांनी ही तारीख दिली. आमचं जे कमर्शियल बोलणं असतं ते झालं. ते झाल्यानंतर माझं चित्रपटाचं शूट होतं. ते एक ठराविक काळापर्यंतच होतं. पण ते काय व्हायला लागलं की ते डिले व्हायला लागलं. काही ना काही प्रॉब्लेम्स, आणि चित्रपटाचं शूट पुढेच जायला लागलं. म्हणजे 2 दिवस गॅप, 2 दिवस शूट.
एका पॉइंटला मला असं झालं की नाही नाही मला ती सिरियल करायची. मी त्या सिरियलला हो म्हणाले, मला तुमचा चित्रपट नको. नको. म्हणजे अर्धवट शूट झालेला. हा. मग नंदू काळेंनी विनोद लवेकरांना फोन केला की बाबा ती चित्रपटाचं शूट झालंय आणि ती आता म्हणते मला हे नाही करायचं, बस झालं, मला तुम्ही हीच तारीख सांगितलेली होती, आता मला जायचंय तिकडे. तर ते म्हटले की नाही नाही श्वेता, आम्ही थांबू तुझ्यासाठी, तूच तो रोल करशील, तू ते चित्रपट तो पूर्ण कर. सॉरी 25च्या पुढेच होतं वय माझं, 26-27 असेल तेव्हा. तर त्याच्यानंतर मग मी तो चित्रपट पूर्ण झाला आणि लगेच लगेज पॅक केलं आणि आम्ही गेलो सांगलीला. सांगलीला म्हणजे मी गेले. सांगलीला ते शूट सुरू होणार होतं, कारण माझी अत्यंत आवडती अभिनेत्री आहे चिन्मयी सुमित. तर चिन्मयी सुमित त्याच्यात विलनचं काम करत होते. अशोक फळदेसाई हिरो होता, विदुला चौगुले हिरोईन होती, मोहन जोशी होते, विद्या होती. तर बरेच कलाकार होते. आता प्रत्येक ठिकाणी सगळेजण काम करतात. तर तिथे ना ते मी गेले सांगलीला आणि चिन्मयी सुमित यांना पाहिलं. एक तर त्या माझ्या डिपार्टमेंटच्या आहेत, औरंगाबादच्या आहेत. एक तर इतकी मोठी अभिनेत्री, त्यातल्या त्यात ती सिनियर, आणि त्यांच्यासोबत मला काम करायला मिळते, हे इतकं भाग्याचं आहे. मी त्यांना म्हटले मला खूप आवडता तुम्ही, पण मला प्रचंड दडपण आलंय तुमच्या बरोबर काम करायचं, मला भीती वाटते. त्या म्हटले की तू आत्ताच तर म्हटलीस की तुला मी आवडते. जर का मी आवडत असेल आणि माझी भीती वाटत असेल तर मग हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हटलं ठीक आहे. त्यांची एक हसण्याची लखप होती. तर मला पण त्या सिरियल मध्ये हसायचं होतं. तर ते विनोद दादानी आधी ना, विनोद दादा आणि विकास पाटील त्याचे डायलॉग्स लिहित होते. विकास पाटील त्याच्यात कामही करत होतं डायलॉग्स. यांनी माझ्याकडनं ते हसणं करून घेतलं, कारण तिची एक वेगळी लकप होती. मी तिची बहीण दाखवायची, मैत्रीण दाखवायची, माझी एक वेगळी लकप पाहिजे होती. आम्ही ती प्रॅक्टिस केली. माझं हे दुखायला लागलं की मी ते 3 टप्प्यात हसते आणि मला अजिबातच मेकअप नव्हता त्या सिरियल मध्ये, बेसही नाही केलेला. तिथे मी एक कुंकू लावते आणि इथे नाक काढला होता मोठा. आम्ही याच्यावरती अभ्यास केला ते तिथे, आणि मग तो सगळं तो लुक फायनल झाला आणि मग त्या सिरियलला सुरुवात झाली. मग नंतर आम्ही तिथे जयसिंगपूरला शिफ्ट झालो, कारण मध्येच कोविडचं वगैरे सुरू झालेलं होतं. जयसिंगपूरला शिफ्ट झालो आणि खूप सुंदर असं आमच्या सोयी केली होती राहण्याची. प्रोडक्शन मध्ये खूप वेगवेगळे प्रोडक्शन्स आहेत, काम आपण करतो, पण काही ना प्रोडक्शन काळजी घेणार असतं. तसं एक पोतडी पण आहे. तर त्याने ना मला म्हणजे इतकं सुंदर राहण्याच्या सोयी, जेवणाची उत्तम सोय, आणि तिथे त्या वातावरणात सगळे चांगले सहकलाकार असणं खूप महत्वाचं आहे. तर ते सगळे होते आणि आम्ही काम करायला सुरुवात केली. तुला सांगते एवढे मोठे आर्टिस्ट होते. माझा तो रोल इतका गाजला की मला भारताच्या बाहेरून खूप कमेंट्स आहेत. मी तुला ते पाठवेन, दाखवेन. इतक्या कमेंट्स आल्या, इतके लोक त्याच्यावरती बोलायला लागले, लोकांना ती भूमिका आवडायला लागली, लोक मला ओळखायला लागले. मुंबईच्या मार्केटमध्ये पण मी सुट्ट्यांमध्ये गेल्यावर लोक मला ओळखत होते की अरे ही चंपा आहे, जीवझाला मधली चंपा आहे. आणि हे सगळे मला ओळखायला लागले. मला ते काम करताना मजा आली, पण ते काम माझं याच्यासाठी गाजलं, त्याला प्रमुख 2 व्यक्ती कारणीभूत. ते 2 म्हणजे सगळेच, खरं तर 2-3 व्यक्ती. एक म्हणजे विनोद लवेकर, ते स्वतः डिरेक्टर होते. त्यांना माझ्याकडनं जे हवं होतं ते काढून घेत होते, मी त्या वयाची नसताना. दुसरं महत्वाची व्यक्ती म्हणजे चिन्मयी सुमित, कारण माझे मॅक्झिमम सीन चिन्मयीताई सोबत होते. आणि हे बघ, आपला को आर्टिस्ट ना तो चांगला असला की ऍक्शन वरती रिएक्शन्स असतात. बरोबर. ऍक्शन रिएक्शनचा खेळ म्हणजे हे आहे ना सगळं. तर मग तिथे तिने माझ्याकडनं ते करून घेतलं. म्हणजे बघ ना, काही ठिकाणी ना ती एक तर तिथे लीड व्हिलन होते आणि काही ठिकाणी ना मी तिला अगदी घालून पाडून बोलते, तिला डावलते, तिला हे. तर एखादी मोठी सिनियर आर्टिस्ट आणि काही अशा गोष्टी ना, तर मला ते दडपण यायचं. पण ती मला सांगायची नाही, तू असं उत्तम प्रकारे करू शकते. ती एक तर उत्तम गाते, मी त्यात लावणी करणारी दाखवलेली आहे, जो मला लोककलेला मी अभ्यास केला. बरोबर. म्हणजे बघ, तुला मी आधी पण म्हटले की आपल्याला प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. तो मला तिथे कामी आला. मला घुंगर कसे बांधायचे ते मला माहित होतं. मग ते कसं नाचायचं ते मला माहिती होतं. वाचन मला तमाशाचं मी वाचलेलं होतं, थेरी होती, त्याचा मला अभ्यास होता. त्याच्यामुळे मला ते उतरवता आलं. तो माझं बोलणं, माझं चालणं, माझं हे, त्या कॅरेक्टरला जी काही रिक्वायरमेंट होती ती तमाशातून तुम्हाला करता आली. तर तेच. तर ते तिथे मला ते तिथे उपयोगी पडलं आणि त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं. म्हणजे काही काही गाणे चिन्मयी ताईने स्वतः गाऊन मला दाखवायची की कशी बसेल ती, कसं बोलेल. एक तर तो तिचा एक प्रचंड प्रगल्भ अभ्यास आहे आणि तो तिचा पण मला उपयोगी आला. मोहन जोशी होते आणि हे सगळ्या जणांसोबत काम करायचं म्हणजे मध्ये ना
हे 3 महान लोक आहेत माझ्यासाठी. विनोद लवेकर, मोहन जोशी, चिन्मय सुमित, एक विकास पाटील आहे, तो माझ्याकडनं तो करून घेत होता. तो डान्स करताना ती भाव काय पाहिजे, मग ते कसं, हे कमाल झालेलं होतं. म्हणजे बघ, विचार कर, माझं काहीच वय नाही त्यावेळेस, किंवा माझा तो अनुभव खूप छोटा, वय पण ठीक आहे, जाऊ दे, अनुभव छोटा, पण एकीकडे चिन्मयी ताई आहे, एकीकडे मोहन जोशी आहेत, आणि हे दोघांच्या मध्ये मी सीन करतेय. हे 2 महान आणि मी ना ते सीन करायचं सोडून दिलं रे. त्यां- अरे काय करतायत, असं बसले आपले बघत एका सीनला. असं होतं माझं एकदा. त्या दोघांचे डायलॉग्स होते आणि मध्ये मध्ये मला असतात, मी म्हणले असं असं होतं माझं. तर मी ते विसरून गेले. मोहन जोशी बोलतायत, चिन्मयीताई बोलते. कमाल लोक आहेत आणि खरंच साष्टांग दंड होते ह्या लोकांना. यांची साधना, यांची श्रद्धा, यांचं नाटकावरचं प्रेम, अभिनयावरचं प्रेम, अभ्यास, सगळं सगळं म्हणजे कमाल आहे. तर काय बोलणार. आणि यांच्या सारख्या व्यक्तींकडनं मला शिकायला मिळालं, ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. ती म्हणजे विनोद लवेकरांमुळे. माझं म्हणजे खरं तर डेली सोप मध्ये ओळख केली ती त्यांच्यामुळेच झाली, पोतडीमुळे. आणि माझं गाजलेलं काम पण पोतडीच होतं. क्या बात तर आहे. मला ती चंपा व्यक्तिरेखा खूप गाजली आहे म्हणजे, आणि मला आवडतं ते काम. आता एक थोडस एक रिक्वेस्ट आहे की चंपाचा एखादा डायलॉग जर तुम्ही जर आता जर शक्य असेल तर बोलू शकता का? त्याच्यात होतं, चिन्मयीताईचं नाव होतं चंद्रकांताबाई, माझं चंपा आणि तिचा चंद्रा. हा. आणि मी अचानक तिच्या आयुष्यात परत जाते, जिला तिचा भूतकाळ माहित असतो आणि ती सगळं बाजी पलटवते. हा. ती जे सगळ्या गावावरती सत्ता असते हा. तिची, की यू त्यू त्यू, आणि ती सगळं यांना वेठीस धरलेलं असतं. तिचा भूतकाळ मला माहित असतो आणि मी अचानक तिथे हे होते. हा. आणि मी तिथे गेल्या गेल्या म्हणते, आता खूप वर्ष झाले तिला, हा. चंद्रकांताबाई देशमाने, आ ओळख विसरला नाहीत ना व? हं? असं माझी क्या एंट्री क्या होती बात आहे. तिथे. नाही म्हणजे एक प्रत्येक कॅरेक्टरची जी एक सायनिंग असते, हा म्हणजे हा हा ते आता हे मी तो रोल नाही बघितला, सॉरी, म्हणजे आता ह्या डिरेक्शन मध्ये मला तो बघता नाही आला, पण ही जी सायनिंग आहे ती खूपच चांगली आहे. हा, म्हणजे जसं मी की हसत असते आणि तिला प्रत्येक वेळेस चंद्रकांताबाई हा देशमाने हे वेगवेगळ्या 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 व्हेरिएशन्स हा मध्ये म्हणत असते मी तिला. बरोबर. जसं आता एक तुमच्यावर मी सिरियल करतो सुखाची सावली, त्याच्यामध्ये जी काही गोष्ट होती आपलं की रेवती प्लॅन करते, हा प्रत्येक प्लॅन मध्ये एक तुमची एक सायनिंग असतं, तशा पद्धतीने एक कॅरेक्टर होतं. हा, तू हा. म्हणजे मला इतकं कम्फर्टेबल होतंय तुझ्याशी बोलायला, कारण तू माझ्यासोबत काम केलंय सावली होईन सुखाची मध्ये, जी आता मालिका गेले 18 महिने गाजतीये बरोबर. आणि जवळपास ती 13-14 महिने नंबर 1 वर होती. सन्मान. आताही ती सुरूच आहे. हो. सावली होईन सुखाची पर्व दुसरं सुरू झालंय आणि त्याच्यामध्ये मी लीड विलन करत होते रेवतीचं. रेवती पैठणकर, मिसेस पैठणकर गाजली आहे त्यातली, कामामुळे, परमेश्वरामुळे आणि सगळ्या श्रद्धेमुळे. तर ते प्रत्येकाचं एक ना एक पालपूत देतात एखादी गोष्ट, तर ते त्याच्यात आहे एक गोष्ट की रेवतीच प्लॅन करते, रेवतीचे प्लॅन फसतात, काही हिट होतात, काही सक्सेस होतात. तसं आवडते मला ती भूमिका. मॅम, हा एक असा प्रश्न आहे की डेली सोप, ओटीटीज म्हणजे वेब सिरीज किंवा चित्रपट, ह्या तिन्ही माध्यमांपैकी कोणतं माध्यम तुम्हाला जास्त जवळचं वाटतं? नाटक. तो ऑप्शन मी घेतलाच नाही, पण तरी सुद्धा नाटक आता मला जास्त जवळचं वाटतं आणि ते जिवंत वाटतं. जे आहे, जे चुकणार, जे घडणार ते प्रेक्षकांसमोरच घडणार, जे चांगलं होणार ते त्यांच्या समोर होणार. नो कट, नो रिटेक. परंतु नाटकानंतर खालोखाल डेली सोप माझ्या जवळचं आहे. तो याच्यासाठी जवळचा आहे की त्याच्यावरती पोटपाणी चालतं. नाटक याच्यासाठी जवळचं आहे की ज्याच्यामुळे डेली सोप करता आला, ज्याच्यामुळे मला शिकता आलं, आणि ते एक ना कमाल माध्यम आहे. म्हणजे ते माझं एक वेगळं प्रेम आहे नाटकावर. मला ते व्यक्तही होता येत नाही आता तुझ्यासमोर, परंतु नाटक आणि डेली सोप माझ्या अत्यंत जवळच आहे. डेली सोप बद्दल तुमचं मत काय आहे? मत म्हणजे, एकतर आपल्याला ना त्या माध्यमामुळे ना लोक ओळखतात आणि आपलं पोटपाणी त्यावर असतं. ज्यांचं ते क्षेत्र आहे, तेच काम आहे त्यांचं, आपलं घर चालवण्याचं माध्यम आहे तर. आणि काम आपण ना ते श्रद्धेने करायला हवं. काय होतं की काही कलाकार असे बघितले मी, की आम्ही आपलं ना कास्टिंग होईपर्यंत ते ना धाकधूक 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 प्रोडक्शनच्या लोकांना कॉल करा, झालंय का, हे का, ते का, आणि मग एकदा कास्टिंग झालं की मग त्या प्रोडक्शनला ते वेठीस धरायला सुरुवात करतात. मग प्रोडक्शनच्या लोकांना वेठीस धरायला सुरुवात करतात.
मग प्रत्येकाला म्हणजे काय होतं की काम मिळेपर्यंत त्यांचं चलबिचल असते आणि काम मिळाल्यानंतर ना मग त्या गोष्टी सुरू होतात. मला चहा नाही, मी चहा घेतल्याशिवाय हे करणार नाही, मला हे केल्याशिवाय हे करणार नाही, ते असल्याशिवाय ते असणार नाही. डिरेक्शन टीमचे जे एडी असतात नवीन त्यांच्यावर आरडाओरड करायची, त्यांच्यावर डाफरायचं. त्या कामाबद्दल श्रद्धा नाही. तासनतास नको त्या गोष्टींमध्ये मन रमवतात. मला म्हणायचं की ज्या कामासाठी आलोय, जिथे काम मिळालंय, जे आपलं पोटपाणी आहे, जिथे आपल्याला अ, ओळख मिळणार आहे, तिथे काम मिळेपर्यंत आपण हे करतो आणि नंतर त्या लोकांनाच वेठीस धरायला सुरुवात होते. काय होतं की प्रत्येक वेळेस आर्टिस्ट न स्वतःच्या बद्दल सांगायला जातो. आम्हाला एवढा त्रास आहे, आम्ही एवढं काम करतो, पण आम्हाला हे मिळत नाही, ते मिळत नाही. परंतु ही गोष्ट कधी कोणी बोलत नाही की काही आर्टिस्ट लोक सुद्धा वेठीस धरतात प्रोडक्शन्सला, त्रास देतात, सहकलाकारांना त्रास देतात. म्हणजे मी त्या एका व्यक्तीचं नाव नाही घेणार. मला ना माझी सुरुवातीला जी सिरियल होती त्या व्यक्तीला का कुणास ठाऊक माझा राग होता मला माहित नाही. ती व्यक्ती मला पूर्वीपासून वेठीस धरायची, मला त्रास द्यायची. एक तर ती आली का मग ते काय होतं ना की एक तर मुलगी आणि मग त्याच्यात आपण ना एका छोट्या शहरातून आलेलो, मग आपण काम करतोय, काम केल्यानंतर एक तर त्या व्यक्तीला काहीतरी मोजक्या सिरियल मध्ये मी पाहिलेलं होतं, काही फारच हे होतं असं नाही. परंतु मग तिनं मग आपण गेल्यानंतर मग असं असं बोलायचं, हसायचं काहीतरी, मग आपण आपोआप आपला मॉरल डाऊन व्हायला लागतो, आपण डिप्रेस्ड व्हायला लागतो. आणि मग काय झालं की एका पॉइंटला माझा क्लोज होता, असा आमचा मास्टर होता, क्लोज होता, तिचा क्लोज झाला आणि माझ्या क्लोजच्या वेळेस ना इथे 2 लोक होते, एक ती आणि अजून एक मुलगी. तर ती मुलगी मला क्यू देत होती आणि माझा क्लोज सुरू, मागे त्यांच्या मागे कॅमेरा, त्याच्यामुळे माझा चेहरा दिसत होता आणि मी बोलत असताना ना ही समोरची, मी माझे डायलॉग सुरू आहे आणि ही चक्क माझे असा चेहरा करत होती. म्हणजे त्याच्यामुळे मला ना ते मी डिस्टर्ब व्हायला लागले की अरे माझे डायलॉग्स आहेत, माझे खूप सिरियस डायलॉग होते. आणि अशा असे कलाकार असतात काही काही, मग काही ठिकाणी प्रोडक्शन कडनं कलाकारांना त्रास होतो. म्हणजे काय होतं की काम तर तुम्ही पहिल्या दिवसापासून करून घेतात, बरोबर आहे, बरोबर. आणि तुम्हाला आपलं काय असं ते ठराविक 10 ते 5 जॉब नाहीये, 12 तास, 14 तास, 16 तास, आणि मग तो मेकअप, मग हेअर, मग ते वीक, मग त्या गोष्टी, मग तो आपण काम करतोय, मन लावून काम करतोय, आम्ही पण काम करतोय, कष्ट करतोय. लोकांना फक्त नाही का छान रंगवलेले चेहरे दिसतात, परंतु इतक्या वेळेस कपडे बदलायचे असतात, गरमीत सुद्धा जरीचे कपडे घालायचे असतात, मेकअप असतो, हेअर असतो, ते पोटपाणी काम करतो आणि मग पैसे वेळेवर देत नाहीत काही प्रोडक्शन्स. म्हणजे मला तर ते 3 महिने का हेच कळत नाही. म्हणजे कलाकारांचं जे पेमेंट आहे म्हणजे 3 महिन्यानंतर पूर्ण करेक्ट. मिळतात. म्हणजे बरोबर. काही डिपार्टमेंटला नाही का दर महिन्याला पगार हा. मिळतो. म्हणजे मला एका पॉइंटला कधी कधी वाटायचं, खूप अडचणीत असताना, आर्थिक अडचण असताना, की अरे हेअरला, मेकअपला, कॉस्ट्युमला सगळ्यांना पैसे मिळतात दर महिन्याला, प्रत्येकाला, आणि जो आम्ही पहिल्या दिवसापासून काम काम करतो करतो लुक टेस्ट पासून, पासून. बरोबर. तर आम्हाला का 3 महिन्यानंतर पेमेंट करायचं असतं यांना हम्म. तिथे. आणि मग ते 3 महिन्यानंतर मग पहिले 3 महिने कसे काळ चालवायचा, कशा गोष्टी आपण ऍडजस्ट करायचं, आपलं घर कसं चालणार बरोबर. चालवायचं. ते 3 महिन्यांच्या प्रोसेस मध्ये. बरोबर. करेक्ट. आणि मग ती गोष्ट सुरू होऊन जाते. का, कसं, काय, त्याच्यामुळे मला कळतच नाही की काय काय बोलावं. मला ही प्रोसेसच कळत नाही 3 महिन्यांची. म्हणजे काही ठिकाणी ना, म्हणजे डेली सोप बद्दल मत काय, तर ते आपलं एक उपजीविकेचं साधन आहे. शिवाय आपल्या इतर कामांपेक्षा वेगळे, आपण मेल्यानंतरही लोकांना दिसणार आहोत, आपलं काम कंटिन्युएशन. दिसणार. बरोबर. त्यात आपण कलाकार आहे म्हणून आपण त्या भूमिकेत जीव ओतून काम करतो. ते सगळं एक वेगळंच माध्यम आहे हे सगळं. आणि मग काही ठिकाणी असे होतं की सहकलाकार त्रास देतात, काही ठिकाणी काही कलाकारांमुळे खूप चांगलं प्रोडक्शन असलं तरी ते वेठीस धरले जातात. खूप चांगले मुलं असतात, जे शिकायला आलेले असतात, त्यांच्यावर डाफरायचं, त्यांचा मॉरल डाऊन करायचा, त्यांच्यावर ओरडायचं, त्यांना कसे तुम्ही छोटे आहात ते दाखवायचं. काही ठिकाणी प्रोडक्शन पैशासाठी त्रास देतं, किंवा सुट्टी असेल तरीही नाही, तुम्हाला गॅप नाही म्हणून थांबवून ठेवायचं. या खूप गोष्टी होतात. पण ठीक आहे, हे एकंदरीत काम आहे, गोष्टी सुधारतायत. जशी वाईट लोक असतात तशी चांगले चांगलेही पण आहेत. असतात. बरोबर. आणि आपण चांगलं काम करत राहावं, काम निरंतर करणं गरजेचं आहे. तुला अजून एक गोष्ट सांगते मी, हिमराज. काय होतं की मी मागे आपलं बोलणं झालंय की आपण नाटकाच्या शिक्षणाला सुरुवात करतो. मग शिक्षण सुरू झाल्यानंतर ते एज्युकेशन तितके वर्ष आपल्या आई वडिलांना एक आपल्याकडनं अपेक्षा असते, आणि आपली एक आपल्याबद्दलची अपेक्षा असते की आम्हाला हेच करायचं. आणि मग ते केल्यानंतर मग आपण परत आपला एक नवीन अभ्यास सुरू होतो त्याच्यातून पास आउट झाल्यानंतर.
तो म्हणजे मुंबईपर्यंतचा प्रवास, पुण्यापर्यंतचा प्रवास. आणि मग आपण तिथे पोहोचल्यानंतर परत आपला नवीन अभ्यास सुरू होतो. ऑडिशन कसं द्यायचं, स्ट्रगलिंग म्हणजे पिरियड ऍक्टिंग असतो. म्हणजे का मिळवण्याचा काम स्ट्रगल. कुठलंही, बरोबर. म्हणजे तुम्ही लाईट साठी जा, म्युझिक साठी जा, कामासाठी, अभिनयासाठी जा, तुम्हाला तो परत सुरू होतो की मला काय करायचं, कसं काम मिळेल, कुठे ऑडिशन द्यायचं, कुणाकडनं काम मिळेल, मी त्या ऑडिशन मध्ये सिलेक्ट होऊ का, मग मी राहू कसा मुंबईत, मग कसं कसं मुंबईत रूम कशी घ्यायची, मग डिपॉझिट कसं भरायचं, मग कसं रेंट द्यायचं, मग तोपर्यंत काम नाही मिळालं तर आपण बसनी जाणार आहोत का, मग किती नंबरची बस पकडायची, कुठून बस पकडायची, मग लोकल कशी पकडायची, लोकलच्या गर्दीतून कसं चढायचं, कुठल्या लोकलला कुठे उतरायचं, फास्ट ट्रेन कोणती, स्लो ट्रेन कोणती, हा सगळा मुंबईचा प्रवास ना, हा भयंकर म्हणण्यापेक्षा ना, इतकं हे शिकायचं, हे पास आउट झालंय, मग हे शिकायचं, ते शिकायचं, त्याच्याबरोबर आपली जर का मित्रमैत्रिणी असतील, ते इंजिनिअरिंग किंवा बाकीच्या ठिकाणी गेले तर त्यांचे कामही सुरू होतं, त्यांना पैसे यायला सुरुवात होते, आणि मग आपल्या घरच्यांचं ऐकायला मिळतं आपल्याला की बघ ती डॉक्टर झाली, बघ तो इंजिनियर झाला, बघ एवढं त्याने आज गाडी घेतली, हे पेमेंट आलं, ते पेमेंट. आपण काय करतोय, आपण आईलाच म्हणतो पैसे देणं जरा, हा रूमचं रेंट भरायचंय, बरायचे बरोबर. पैसे देणं जरा की आपल्याला मला तिथे राहायचंय. तर ही ना एक खूप मोठी प्रोसेस आहे. मला काय वाटतं की आजकालचे नवीन मुलं काय होतात, नाही मला शिकायचंय, मला हेच करायचंय बाबा, मला हेच करायचंय मम्मा, मला हेच करायचंय, आणि लगेच निघायला लागतात. हे तसं नाहीये, याचा खूप अभ्यास करा, आणि तुम्ही तुमचं शिक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. हे आज काम आहे, उद्या नसेल. करोडोनी लोक या क्षेत्रात आलेली आहेत, धावतायत, पळतायत, आणि त्याच्यामध्ये ना त्याच्यातही आपला नंबर लागणार. आपली कष्ट, आपल्या आई बाबांचा सपोर्ट, आपल्या फॅमिलीचा सपोर्ट, आपले प्रामाणिकपणे कष्ट, आपल्याला काम मिळेलच, परंतु तुम्हाला काहीतरी सायमल्टेनियसली करायला हवं पोट पाण्यासाठी. आपण पूर्णपणे आई बाबांकडनं नाही त्याच्यावर डिपेंड राहू शकत या बरोबर. गोष्टीत. सिनेमाबद्दलचा अनुभव एखादा असेल तर. सिनेमाबद्दलचा मला ना आतापर्यंत वाईटच अनुभव आलाय म्हणजे काय झालंय की मी सुरुवातीला एक सिनेमा केला, त्याचं शूट होतं साताऱ्याला, आणि मुंबईला माझं फर्स्ट ऑडिशन मध्येच मी सिलेक्ट झाली. मला XYZ पर डे ठरला, आणि मग आम्ही सगळे ग्रुपने गेलो होतो, त्यातले 2-3 जण सिलेक्ट झाल्यामुळे मी खुश होते की आमचा ग्रुप होता. आणि मग त्यांनी बसचं तिकीट पाठवलं, मग आम्ही गेलो, मग आम्हाला राहण्याची सोय केली, पण आमची अशा ठिकाणी सोय केली की मोठे कलाकार, साताऱ्यातलं एक महाराजा हॉटेल आहे मोठं, तर तिथे मॅक्झिमम कलाकार थांबतात, मोठे कलाकार त्याचे तिथे थांबवले, आणि आम्ही मुली वगैरे असूनही आम्हाला, मी सेकंड लीड होते, मैत्रिणीचा रोल करत होते तिथे, आणि ती नंतर हिरोच्या प्रेमात पडते, आणि मग तिचं बलिदान दिलं जातं, ती मरते हिरो हिरोईनसाठी, असं काहीतरी फिल्म होतं ते. तर मग तिथे आम्हाला ना वेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलं. आम्ही रूमच्या बाहेर पडलो ना, तर समोर दारूचा गुत्ता होता. तिथे सगळे बेवडे लोक असायचे, दारू पिणारे, सिगरेट ओढणारे, बाहेर जातच येत नव्हतं कधी, बाहेर काही घ्यायचं म्हटलं की. आणि मग तिथून गाडी घ्यायला यायची, आणि मग तिथे साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात, छान पेरूची बाग होती, तिथे ते शूट होतं. शूट सुरू झालं कमाल, आणि खूप सुंदर शूट सुरू झालं, मोठे मोठे कलाकार होते त्यात. ते अवघे 8 दिवस शूट सुरू नसेल तर तिथेच प्रोड्युसर आणि डिरेक्टरचं भांडण झालं. अरे बापरे. ते भांडण झालं, ते शूट थांबवलं. शूट थांबवल्यानंतर आम्हाला ज्याला त्याला तिकीट काढून दिले बॅक टू पॅव्हेलियन. आम्ही आमच्या घरी आलो. परंतु मग ते 8 दिवस दिलेले त्याचे पैसे काय आम्हाला मिळाले. नाही, बरोबर. म्हणजे एवढं काम केलं, गेलो, थंडीत शूट केलं, सकाळची शिफ्ट, इकडे राहिलो, पण त्याचे काही पैसे मिळाले नाही. त्याच्यामुळे मला काही चित्रपट करण्याची इच्छाच नाही झाली. त्याच्यात एक तर खूप मोठे कलाकार होते, पण त्याच्यानंतर मी एकदा हो म्हणाले. हा. हो म्हणाल्यानंतर त्यावेळेस मी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी नाटक करत होते, त्याचे प्रयोग सुरू होते, त्याच्यातून त्या तारखा दिलेल्या असताना नाटकाचं प्रमोशन होतं, चला हवा येऊ द्याला. चला हवा येऊ द्या, मी आधी नाटक केलं, नाटकानंतर त्या दिवशी प्रमोशन होतं. नाटक करताना मी पडले, आणि माझा पायाच्या म्हणजे इथे तळव्याला लिगामेंट्सचा प्रॉब्लेम झाला पायाला, आणि तिथून पडल्यानंतर मग तो पाय माझा सुजलेला. त्याच्यानंतर मी हवा येऊ द्याचं रात्री शूट केलं. पहाटे तिथून निघाले, तिथून मी औरंगाबादला आले, तिथून परत गाडी केली, आणि मी बेळगाव निपाणीला ते शूट होतं, तिथे मी गाडी करून गेली. प्रोडक्शनने मला आधीच चेक दिलेला होता, नागपूरचं प्रोडक्शन होतं, आणि त्यांनी मला आधीच पैशांचा चेक दिला होता, जे ऍडव्हान्स पेमेंट होतं ते. पण आम्ही तिथे 15 दिवस राहिलो, आणि श्यामची आई नावाचा पिक्चर होता, आणि खूप चांगलं शूट सुरू झालं. रिसेंट वाला का? नाही, खूप जुनी गोष्ट. हा. तर श्यामची आई नावाचा पिक्चर होता, तो शूट
सुरू झालं. विजय लखपती म्हणून डिरेक्टर होते नागपूरचे, वयस्कर ज्येष्ठ आहेत. आणि खूप चांगली टीम होती. मेकअपची पद्धत वेगळी होती, जुने कलाकार होते आणि तिथे शूट सुरू झालं 15 दिवस. आणि 15 दिवसाच्या शूट मध्ये ते डिरेक्टर आणि परत प्रोड्युसर्सचे तिथे परत काहीतरी प्रॉब्लेम झाले की नाही, हा पैशाचा जोर नाही. हे आम्ही 15 दिवस तिथे काम केलं. खूप सुंदर शूट होत होतं, टीम चांगली होती, सगळ्या गोष्टी होत्या आणि तो चित्रपट थांबला मध्येच. थांबल्यानंतर त्याचं पेमेंट मला आलं. ते प्रोड्युसर चांगले असल्यामुळे, म्हणजे सुरुवातीचं तर नाही आलं, परंतु इथे अनुभव आला की पेमेंट आलं. परंतु नाही का ती हुरहुर लागून गेली की खूप चांगलं काम होतं आणि फिल्म चांगली होती, ती पुढे खूप बनू चांगलं शकली. काम येता येता राहिलं. ती फिल्म बरोबर. करू शकलो असतो. एक तर लुक्स वरती इतका अभ्यास केला गेला होता. तर ते मग त्याच्यानंतर काही माझी फार इच्छाच नाही झाली चित्रपट करायची. बरोबर. आणि आता एक असा प्रश्न आहे मॅम, की तुमची आवडती भूमिका, तर आपण बोललोच आपण त्याच्याबद्दल, पण तुम्हाला कोणता असा रोल करायला आवडेल, कोणती भूमिका करायला आवडेल? माझी आवडती भूमिका चंपा, हम्म. खालोखाल रेवती. मला माझ्या प्रत्येक भूमिकाच आवडतात, कारण त्यांनी ते एक माझं काम आहे. परंतु म्हणजे इन द सेन्स ड्रीम रोल काय आहे तुमचा? मला ना एक तर जे आपलं तमाशाबद्दल झालं, हा. तमाशाच्या मागे जे खरे खरे जे ओरिजिनल तमाशा कलावंत आहे, त्यांचं पडद्यामागचं जे आयुष्य आहे, ताण्या बाळाला ठेवून हो देणं, हो. विठाबाई भाऊ मागची जी मेकअप गोष्ट झाली. करणं, नाही त्यांचं तर ते स्टेजवर झालं, परंतु हा. त्याच्या मागे एक ना आयुष्य आहे. लोककलाकारांचं, जे लोककलावंत आहे ना, प्रत्येक याच्यातलं, त्यातली ती भूमिका करायला मला आवडेल. की ते पडद्यामागचं जे आयुष्य आहे ना, की ते ताटात पडलेलं असतं, हे खायचं. किंवा बघ तू अजून ना, एक झाडेपट्टी नावाचा प्रकार आहे विदर्भात. हा, झाडपट्टी एक मोठं ते थिएटर ग्रुप आहे ना? नाही नाही, झाडेपट्टी हा नाटकाचं, तिथे झाडेपट्टी म्हणजे काय, की तिथे ना रात्रीपासून नाटक सुरू होतं सकाळपर्यंत. तमाशासारखंच. हा, आणि ते नाटक असतं प्रॉपर. हा. तिथे मोठ्या मोठ्या कलाकारांनी, कुलदीप पवार, रमेश भाटकर, खूप चांगल्या चांगल्या कलाकारांनी काम केलं. मला तिथे जायला मिळालं नाही, परंतु मी ते ऐकिवात आहे की तिथे सतत वांग्याची भाजी दिली जाते, टेम्पोत आपण प्रवास करायचा असतो, पण पैसे खूप मिळतात. हा. तर तो जो आहे ना, ते हे बघ, तो रात्रभर नाटक असू दे, एक ठराविक गोष्टीपर्यंत असू दे, परंतु ना ते अजूनही नाटक जिवंत ठेवणे, ते बरोबर. नाटकासाठी काम करतात. तसं ना मला जे लोककला आहेत, गोंधळ झालं, भारुड झालं, किंवा प्रॉपर तमाशाच्या मागे जे पडद्यामागचं आयुष्य आहे ना, ते हा. कुणाला माहित नाही. किती वाजता उठावं लागतं, बरोबर. मेकअप करावं लागतं, बाळपण तिथे मागे चेंज, ते तिथे मेकअप रूम नसतात. तंबूत रडत असेल तरी ते हो. चेंज करायला जागा नाही, नाहीये. बरोबर. वॉशरूमला हे नाही, पिरियड्स मध्ये जर का मग हे करायचं असेल तर काय. बरोबर. मला ना एक तर ती एक भूमिका साकारायची आहे. आणि मला म्हणजे आपलं बघा, असं ड्रीम म्हणून नाही, पण मला ज्या उत्तम भूमिका येतील ना, त्या मला करायला आवडणार. बरोबर. म्हणजे तमाशाबद्दल बोलायचं झालं तर एक नटरंग सिनेमाच्या पाठीमागे जो एक पॅच वाचलाय एंडला, त्याच्यात सगळ्या तमाशा कलाकारांची जो एंड दाखवला, की ते चेंज कसे करतायत, त्यांचं राहणीमान, ते सगळं फोटोज दाखवले आणि एक ढोलकीचा तोडा वाजला. तो नेहमी प्रेक्षक उठतच नाही, तो बरोबर. तोडा संपेपर्यंत, आणि ते सगळं ती गोष्ट आहे त्या तमाशाची, की त्या ढोलकीची किंवा त्या कलेची. माझ्याकडे अजून आहे एक मोठं पुस्तक, आम्हाला अभ्यासात होतं, ते औरंगाबाद युनिव्हर्सिटीतच होतं. तर ते मी ना तुला त्याचं नाव आठवल्यावर किंवा माझ्याकडे ते असलं तर मी तुला ते देते. त्याच्यावरती खऱ्या तमाशा कलावंतांचे फोटो आणि त्यांचं पडद्यामागचं आयुष्य आहे. म्हणजे तमाशाच म्हणून नाही, मला खूप अशा चांगल्या भूमिका करायच्या आहेत. म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात, जे रेड लाईट एरियातल्या बायका असतात, त्यांचं आयुष्य फक्त म्हणजे मग ते वेश्या 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 म्हणून हिणवलं जातं. अरे पण कितीतरी बलात्कार त्या लोकांमुळे थांबलेत, वाचलेत. बलात्कार म्हणजे बघ, प्रवृत्ती कोणाची बदलू शकत बरोबर. नाही, परंतु ना मग एक त्यांचं एक वेगळं आयुष्य आहे. जसं की आता गंगूबाई जो सिनेमा आला, हा, पण ते ठीक आहे, ते तो हिंदी आहे, माल मसाला वगैरे. तुम्हाला ना जे रेअर आहे, जे रिअल आहे, ते दाखवावं लागतं. बरोबर. म्हणजे मी अभ्यास करत असताना शॉर्ट फिल्म्स मध्ये मी तो जो आहे त्याच्यामध्ये ना एक बघितलं होतं की त्यांचा काय त्यांच्यावरती त्रास आहे, त्यांच्याबद्दलचा त्रास, त्यांचं राहणं, त्यांचं वागणं. त्यांना मुलं पण होतात, परंतु त्या इंटरव्ह्यूज पण द्यायला येतात, परंतु त्यांना तिथे परमिशन घ्यावी लागते. त्यांची जी असते, जी बाई असते ती, काय मला तिला म्हणतात माहित म्हणजे नाही. फिल्म मध्ये बघते ना, अम्मा म्हणतात. हा, तर ती त्यांना परमिशन घ्यायला येतात. मग ते मुलांना वेठीस धरतात की हा. मी तुझा मुलगा माझ्या जवळ आहे बरं का, तू पळू. म्हणजे तिला हा. त्याच्यातून बाहेर पण बाहेर- पडायचं असेल, की मला पळायचंय, आता जायचंय,
आणि परंतु मग तिने काय ते मुलगा किडनॅप केला सांगते, हे तुझी वस्तू माझ्याकडे आहे, तर तू तिथे इंटरव्ह्यू द्यायला जाऊ शकते. इथपर्यंतच्या गोष्टी इमोशनल ब्लॅकमेल. मी तो केलाय अभ्यास, मी तो सर्वे केलाय आम्ही प्रॉपर शॉर्ट फिल्म्स साठी. तर त्या गोष्टी आहेत. त्या व्यतिरिक्त माझं एक सगळ्यात मोठं स्वप्न आहे आयुष्यातलं, ज्याच्यासाठी मी सगळं सोडू शकते, ते म्हणजे माझं प्राणीप्रेम आहे. हो. तू माझ्याकडे पाहिलेस, माझ्याकडे एकतर असंख्य प्राणी आहेत. त्यात माझं प्रचंड कुत्र्यांवरती प्रेम आहे. कुत्रे, मांजरे सगळं, म्हणजे सगळं, मी पालीवर पण प्रेम करू शकते, इतके माझं प्राण्यांवरती प्रेम आहे. कदाचित माझा बाबा लहानपणी असा वागल्यामुळे, आमच्याकडे जास्त बायका असल्यामुळे, आणि एक आईसोबत मी ना एका जंगलात, आमचं घर होतं औरंगाबादमध्ये, थोडंसं तिची फॅक्टरी होती तेव्हा. एक तरुण स्त्री तिच्या 2 वयात येणाऱ्या मुलींना घेऊन राहत होती. तर एक सिक्युरिटी म्हणून माझ्याकडे कायम डॉग्स होते. आम्ही बायका. गायी होत्या. माझ्या आईचं गायींवर खूप प्रेम आहे. गोशाळा आहे आईची, तिच्या बाबांच्या नावाने केलेली श्रीकृष्ण गोशाळा. गायी होत्या. त्यांच्या रक्षणासाठी आणि आमच्या रक्षणासाठी डॉग्स होते. तर मला ते जास्त जवळचे वाटतात. कारण त्यांनी कधी साथ सोडली नाही. त्यांना रागवलं तरी ते कधी दूर गेले नाही आणि ते प्रामाणिकपणे आपल्या आयुष्यात राहिले. तर मला त्यांच्यावरती माझं इतकं प्रेम आहे आणि मला प्राण्यांसाठी करायला आवडतं. मी करते आणि मी रेस्क्यू करते डॉग्स. बऱ्याच गोष्टी आहेत ह्या भारतात, त्या गोष्टी थांबवू शकत नाही आपण, की एवढे बरोबर. प्राणी किती जणांना वाचवायचं, किती जणांना घरी न्यायचं, किती गाडी खाली मरू नाही द्यायचंय. बरोबर. परंतु मला त्या गोष्टींनी त्रास होता आणि मला इन फ्युचर पण, मला जर का माझ्याकडे खूप पैसा आला तर मला तेच करायचंय. मला एक खूप चांगलं डॉगिंसाठी गोष्ट करायची, म्हणजे जेही प्राणी असतील त्यांच्यासाठी, डॉग, मांजर, माकड जे आहे त्यांच्यासाठी. एक इन्सिडेंट आठवतो आपला, जेव्हा आपण सीन करत होतो आणि मी तुम्हाला बोललो की मॅम शॉर्ट रेडी आहे, तर तुम्ही रडत होतात. आपला एक डॉग होता, त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. ते सावली होईन सुखाची सिरियल करत होते मी, आणि 18 महिन्यापूर्वीपासून नाशिकमध्ये. तर तिथे मी आले आणि माझा ना, मी नाशिकमध्येच काही वर्षापूर्वी, माझे दोन्ही मामा नाशिकमध्ये राहतात म्हणून माझ्या आईला इथे सेटल व्हायचं होतं. ती अवघ्या 4 महिन्यात परत औरंगाबादला गेली. मी माझे सगळे प्राणी घेऊन आले आणि इथे माझा मार्शल नावाचा डॉग गायब झाला. आणि तो सेम टू सेम सावली होईन सुखाच्या सेटवरती एक दिवस सेम टू सेम गेटच्या बाहेर डॉग बसलेला होता. तर मी शॉक झाले की मार्शल इकडे कसा आलाय. आणि आल्यानंतर मी उतरले गाडीतून, तर तो माझ्या जवळ आला. तो डुप्लिकेट मार्शल होता आणि त्याने माझ्या हातात शेकहँड केला आणि तो तेव्हापासून यायला लागल्यानंतर मग माझ्या सगळ्याच टीमचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. मी किती रागवत असली, मला भीती वाटत असली, मी स्ट्रिक्ट असले तरीही, तर प्रत्येक जण त्याच्यासाठी पाणी, बिस्किट, आणि मग मी त्याचं नाव झुमरू ठेवलं, कारण खूप काळे मोठे मोठे केस आणि ते. आणि तो 18 महिने माझं जोपर्यंत शूट सुरू होतं तो येत होता, मी खायला देत होते, राहत होते. तर माझा एक त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला होता. तिथे मग 2 मांजरी, तुला माहिती हो. आपल्या, ज्या सेटवरती आलेल्या होत्या, एक चिकू आणि एक जिप्सी. तर त्या छोट्याशा होत्या, त्या आता मोठ्या झाल्या, त्या आता मम्मी झाल्यात, त्यांना बाळ झाली. आणि मग ते डॉगला तिथे मी देत होते आणि प्रोडक्शन आपलं इतकं चांगलं आहे. महेश सर, राणे सर, ग्रेट व्यक्तिमत्व आहे ते. मी इतके कमाल लोकच नाही पाहिले. माझं आजपर्यंत पुतळीवर प्रेम होतं, कारण मी सांगलीत असताना मला ना, मी प्रचंड आजारी पडली, तर त्यांनी माझा एका दिवसात 18,000 खर्च केला होता प्रोडक्शन. माझं टेस्ट, माझं हे ते, आणि ते माझंच म्हणून नाही, पण त्यांनी माझं एक पुतळीवरती एक प्रेम आहे. कदाचित माझी पहिली सिरियल, माझी गाजलेली भूमिका, पण त्याच्यानंतर माझं परफेक्ट ऑक्टेवर प्रेम आहे. कारण तर हे ना, कमाल लोक आहेत दोघंही. हे दोन्ही प्रोड्युसर्स कमाल आहेत आणि यांनी ती परमिशन दिली, मांजरं राहू दिली सेटवर, डॉगीला येऊ दिलं, बिस्किट्स देऊ दिले, पाणी देऊ दिलं, कारण आपण आउटसाईडला होतो. आणि मग मी त्याला 18 महिने त्याला तो येत होता, मी देत होते, आणि चांगला हेल्दी डॉग. त्याला झुमरू म्हटलं की तो यायचा. आणि काय झालं की आता लास्ट मंथला माझं शेवटचं शूट होतं तिथे, त्या सेटवरचा शेवटचा दिवस, त्या सेटवरचं माझं शेवटचं शूट, तो आदल्या दिवशी मला येऊन भेटून गेलेला होता. मी त्याला खायला प्यायला दिलेलं होतं आणि मी रस्त्याने येत असताना अगदी सेटच्या जवळ त्याला गाडीने उडवलेलं होतं. मला हे कळतच नाही की का इतकी वेगाने गाडी चालवतात, का यांना, एखादं कोणतेही प्राणी असू दे, माणूस असू दे, का यांना असं
असं कुणाचं चिंध्या करायला आवडतं. ज्या बाळाला 18 महिने मी सांभाळते आणि आपण एवढा जीव लावतोय, त्याच्या तिथे चिंध्या झालेल्या होत्या. परंतु हे सगळ्या मुलांनी पाहिलेलं होतं. मी सेटवर कधीही मी असं रस्त्याकडे असताना पाहत नाही किंवा माझ्याच्याने होणार असेल, माझ्या एखाद्या माणसाला मी पैसे देऊन त्या गोष्टी उचलायला लावते, त्यांच्या शरीराचे झालेले तुकडे कुठेही असले तरी. पण त्या दिवशी मी ती गाडी थांबून ते पाहिलं. त्याचे सगळे छिन्न विछिन्न तो झालेला होता. परंतु त्याची शेपटी मध्ये जीव होता, तो माझ्यासाठी थांबला होता का माहित नाही. ती शेपटी अशी डायरेक्ट वरती झाली की आपल्या गाडीवाल्याने गाडीमध्ये विचार करत बसला की सगळं याचे तुकडे सगळीकडे आणि ही शेपटी कस काय उभी राहिली. त्याच्या शेपटीवरनं मी ओळखलं की हा झुमरू आहे. आणि नंतर माझा आता जसा कंट्रोल गेलाय तसा कंट्रोल गेला. सेटवर 5 मिनिटात पोचले आणि मी रडायला लागले. सगळ्या मुलांना कळलेलं होतं तो गेलाय म्हणून. पण माझ्यासाठी आपल्या सगळ्या मुलांनी, आपल्या प्रोडक्शननी माझी ती अवस्था पाहून त्याचे प्रत्येक गोष्टी, त्याचं शव उचललं, आपल्या सेटवरतीच मोठा खड्डा केला, त्याच्या आवडीच्या गोष्टी, त्याच्या गोष्टी मीठ टाकून त्याचं व्यवस्थित आपण अंत्यसंस्कार केले. ऍक्च्युली प्रोडक्शन करत नाही, पण सगळ्यांचा माझ्यामध्ये जीव असल्यामुळे त्यांनी या गोष्टी केल्या. पण मला बघ ना, त्यालाही कदाचित कळलं असावं की आपली शेवटची भेट आहे. मी कदाचित जे 8 दिवसांनी जाणार होती सेटवरती त्याला भेटायला, किंवा तिथे जे केअरटेकर आहे त्यांच्याकडे गोष्टी देणार होती त्याला खाण्यासाठी, ते कदाचित मी रोज नाही देऊ शकत, मी रोज नाही भेटू शकत, किंवा त्याचा आणि माझा ऋणानुबंध, किंवा त्याचे मला माझ्याकडे देणं असेल 18 महिन्यांचं जे मी दिलं, आणि माझ्या शेवटच्याच दिवशी तोही तिकडून गेला. त्याच्यामुळे मग मला तो माझं रडणं स्टॉप होत नव्हतं, आताही होत नाहीये. सो शेवटचा दिवस तिथे माझ्या शूटचा, त्या सेटवरचा, आणि त्याचा शेवटचा दिवस, तर मला असं वाटतं मी त्याचं देणं होते आणि तो माझ्याकडनं तितकं घेणं होता. नाही, माझी अशी रिक्वेस्ट आहे की कुणीतरी ना आपल्या बच्चूप्रमाणे प्राण्यांना सांभाळतं. गाडी वेगाने नका चालवू, त्यांचा विचार करून गाडी चालवा. थोडं 5 मिनिटं उशीर होईल, परंतु कोणाचं तरी अशा चिंध्या करताना ना स्वतःची मनाला स्वतःला लाज वाटायला हवी. अर्थात ह्या गोष्टी थांबणाऱ्या नाहीयेत, मला याच्यावरती काम करायचंय, मी करतेय, परंतु हे असंख्य, हे थांबूच शकत नाही. अनेक प्राणी आहेत, त्यांची नसबंदी होऊ शकत नाही. पिल्लं अशी फिरणार आहेत, छोट्या छोट्या कुत्र्यांना मारून टाकतात, मोठ्या कुत्र्यांना विष घालून मारतात, असे खूप लोक आहेत. पण ठीक आहे, माझ्या परीने मला, मी जन्म घेतलाय, माझं काहीतरी देणं आहे. माझ्याकडे आमचं रक्षण प्राण्यांनी केलं आहे आणि माझं त्यामुळे मला त्यांचं देणं आहे, तर मी त्या परीने काम करत राहणार आहे. तुला माहिती, आपल्या सेटवर 2 मांजरी होत्या, तर सगळ्यांना वाटलं होतं की मी त्या मांजरी तिथे सोडेन आता, तर मी त्या माझ्या घरी घेऊन आलीये. एक चिकू आणि एक जिप्सी. एकीला 5 पिल्लं झाली, एकीला 4 पिल्लं झाली, आणि पिल्लं आता 1 महिन्याची होत आली आहेत. सो ते अडॉप्शन साठी पण पिल्लं जातील मांजरींची. तर माझ्या परीने मला जे होतं मी ते करतेय. माझ्या घरी सुद्धा 11 पेक्षा जास्त डॉग आहेत, 40 मांजरं आहेत, आणि त्या संपूर्ण सोसायटीतली मांजरं, प्राणी माझ्याकडे येतात. माझं सगळं भिंत प्राण्यांनी भरलेली असते, छोट्या मांजरांनी, मोठ्या मांजरांनी. मी त्यांच्यासाठी ते फूड देत असते. त्यांच्यासाठी काय किती खर्च येतो, किती मोठ्या प्रमाणात येतो, तो मला सांगायचा नाही, कारण त्याची वाच्यता करून मला माझं कार्य उगीच हे दाखवायचं नाही. परंतु आपल्या घासातला घास त्यांच्यासाठी दिल्याने काही बिघडत नाही आणि काही वाईट होत नाही. तर ते मी कार्य करत करतीये. मी, माझी फॅमिली, त्यांच्यासाठी स्पेशल लोक आहेत सांभाळायला. त्यांच्या व्यतिरिक्त बाहेरच्या प्राण्यांना आम्ही सांभाळतोय, करतोय, आणि ते करत राहायला हवं. मला माझा एखादा प्राणी गेला आणि किंवा तो गेल्यानंतर मला आणि माझ्या आईला प्रचंड टॉर्चर करण्यात आले नातेवाईकांकडनं, सोसायटीमधून, लोकांकडनं प्राण्यांसाठी. त्यांनी त्रासही नसेल दिला तरीही अति प्रचंड प्रमाणात मला त्रास दिलाय. आम्ही बायका आहेत म्हणून पोलीस केसेस केल्यात खोट्या, आणि सगळ्या खोटं अवडंबर करून पोलिसांना सांगितलंय, केसेस झाल्यात. परंतु एनिवेज मी पण त्याच्यावरती दटून सामना केलाय, आणि मला परमेश्वर ती शक्ती देतो. मला माझा पैसा जो मी कमवते तो निम्मा पैसा त्यांच्यावरती जातो, आणि मला त्याचा अजिबातच त्रास होत नाही त्यांच्यावर गेल्याचा. तो माझ्याकडे 100 पाळीव प्राणी मी घराच्या आत पाळू शकते असं लायसन्स आहे. त्याच्यामुळे माझ्या केस करा नाही तर काही करा, मला फरक पडत नाही.
आणि माझ्या प्राण्यांकडनं लोकांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेते. मला एकच म्हणायचंय, लोक खूप त्रास देतात तसं करू नका. तुमची बाळं काय आणि ती बाळं काय, फक्त त्यांना बोलता येत नाही, बाकी सगळं वेदनापासून संवेदना आणि सगळ्या गोष्टी त्यांना कळत असतात. मी तुला म्हटले की माझा एखादा प्राणी गेला किंवा मला कळलं तर मग मी एकच म्हणते की ठीक आहे, तो आता अशा ठिकाणी गेलाय जिथे माणूस नावाचा त्रास देणारा प्राणी तिथे नाही, क्या बरोबर आहे. आणि त्याला तिथे शांती मिळेल, समाधान मिळेल. निदान तिथे माणूस नावाचा प्राणी नाही ज्याच्यामुळे ते सुखी राहतील. खूप विचार आणि हे प्रगल्भ विचार आहे. एका प्राण्याबद्दलची आपुलकी या सगळ्या वाक्यात, आणि ही एक म्हणजे सोचलेली गोष्ट आहे. त्याशिवाय अशी होत नाही की असं वाक्य येत नाही म्हणत. नाही तर प्रामाणिक प्राणी आहेत, ते प्रामाणिक आहेत, ते खरे आहेत. ते काय एवढेशा चतकोर भाकरीसाठी येतात, याला लोक का त्रास देतात आणि का त्यांना सांभाळणाऱ्यांनाही त्रास देतात मला कळत नाही. पण काही लोक असे आहेत की उगीच प्रेम 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 म्हणतात आणि त्यांना इतका त्यांच्यावर सांभाळूनही अत्याचार करत असतात, अशा ते लोकांची कॅटेगरी. पण एनिवेज आपण एखाद्या शो करू याच्यावरती, प्राण्यांवरती निश्चितच म्हणून काहीतरी त्याच्यात विचार करू. करू. नक्की नक्की. रिकाम्या वेळात काय करता तुम्ही? मला जेव्हा रिकामा वेळ असेल किंवा मी कामातून ब्रेक घेतला असेल त्यावेळेस मी माझ्या प्राण्यांसोबत खेळत असते, त्यांच्यासोबतच राहते, त्यांच्यासोबतच गाणं म्हणणं, त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाणं, वॅक्सिनेशन करणं, अंघोळ घालणं, मस्ती करणं, पूर्ण वेळ त्याच्यात जातो आणि वाचनात जातो. आता थोडं थोडं खाणं जेवणाबद्दल मला येतो, चांगला स्वयंपाक येतो, तो जरा ट्राय करते त्याही गोष्टी. परंतु माझा जास्तीत जास्त वेळ रिकामा वेळ असेल तर तो प्राण्यांमध्ये जातो. प्राणी, रात्री झोपताना वाचन. मॅम, एक विचारायचं की यशस्वी होण्याची तुमची व्याख्या काय आहे? यशस्वी होण्यासाठी किंवा त्याची व्याख्या काय आहे हे असं शब्दात नाही सांगू शकत. अजून मला खूप यश गाठायचंय, खूप गोष्टी करायच्या आहेत. परंतु माझ्या मताने आपल्याला रात्री बेडवर जाताना जे काम केले त्याचं समाधान मिळणं, ते प्रामाणिक असणं, स्वच्छ पद्धतीचं काम असणं, सुखाची झोप लागणं, घरातल्यांनी आपल्या कामावर पाहून खुश राहणं, आपल्याला त्या कामाचं समाधान मिळणं, आणि आरशात पाहताना स्वतःची लाज न वाटणं, की मला माझी स्वतःची ह्या कामामुळे लाज नाही वाटत, मी खूप चांगलं काम केलंय, त्याला यशस्वी होणं म्हणतात. क्या बात. छान डेफिनेशन आहे की एक समाधान वाटणं, म्हणजे समाधान. असं म्हणायचं. मॅम, एक दुसरी अशी गोष्ट, म्हणजे असा एक प्रश्न आहे की आता नवीन कलाकार किंवा ती जी नवीन पिढी येते अभिनयासाठी, त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल त्यांना? हे बघ, सल्ला देण्या इतपत तरी मी मोठी नाहीये, मलाही काम करत राहायचंय. मी आता काही वर्षांपूर्वीच आलीये, नशिबाने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी मी काम करत राहतेय. चांगले रोल्स आलेले आहेत, चांगले रोल्स केलेत. पण नवोदितांना सल्ला हा आहे की एक तर तुम्ही तुमच्या आईबाबांना विश्वासात घ्या, सगळ्यात महत्वाचं तुमच्या फॅमिलीला विश्वासात घ्या. त्यांचा सपोर्ट नसेल तर त्यांना कन्व्हिन्स करा या गोष्टींसाठी, आणि मग या क्षेत्रात या. मग या क्षेत्रात आल्यानंतर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत राहा. मी छान आहे दिसायला, मी हँडसम आहे, मी ब्युटिफुल आहे, आणि मग मी इतकं चांगलं टिकटॉक करते, मी इतकं चांगले रील्स करते, आणि मला मेकअप चांगला जमतो, हा नसतो. तुम्हाला उत्तम अभिनय यायला हवा, तुमचं वाचन हवं, तुमच्या भूमिकेवरती अभ्यास तुम्हाला करायला हवा, आणि तुम्ही आल्यानंतर लगेच त्या सगळ्या गोष्टींमध्ये भुलून नको जायला, मायानगरीत व्यसनाधीन नको व्हायला. माझे आता बरेच मित्रमंडळी की जे आम्ही छोट्या शहरातून गेलो आणि मग काही मुलांनी कामं केली प्रामाणिकपणे, काही मुलं नव्याने शिकली की ती अशी सिगरेट ओढायची, अशी स्टाईल मारायची, अशा गोष्टी करायच्या. ते करू नका. आई वडिलांना विश्वासात घ्या. आई वडिलांचा सपोर्ट, आपल्या फॅमिलीचा सपोर्ट महत्वाचा आहे. ते नाही म्हणत असतील तर थांबा, त्यांना परत कन्व्हिन्स करा, त्यांना सांगा मी करू शकतो, मला एक संधी दे आणि माझ्यासोबत राहा. त्यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांची फसवणूक करू नका. तुम्ही प्रामाणिकपणे मुंबईत या, प्रामाणिकपणे कष्ट करा, अभ्यास करा आणि काम करा. काम केल्यानंतर लगेच हवेत नका जाऊ, तुमचे पाय जमिनीवर राहू देत,
आणि कुठलंही चुकीचं काम करू नका. हे काम मिळवण्यासाठी मला हे चुकीचं काम करावं लागत असेल तर थांबून जा. तुम्ही तुमच्या तत्वांशी, तुमच्या आईबाबांशी, तुमच्या कामाशी तडजोड करू नका. कोणतंही कॉम्प्रोमाइज करू नका. तुम्ही फक्त कामावर फोकस करा. काम गेलं हातातून तरी चालेल, पण चुकीचं काम करू नका. तुम्ही त्यांच्या विश्वासाला तडा देऊ नका. स्वतःही आतून तुटून जाऊ नका. फक्त प्रामाणिकपणे काम करत राहणं, मेहनत करणं, आई वडील फॅमिली सोबत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी आज इथे जी आहे, माझी आई, माझी बहीण, सगळ्यात महत्वाचं माझी आजी, माझे मामा मामी, माझे भावंड, हे सगळेच होते सपोर्टला. हे बघ, रिलेटिव्ह मध्ये वाद होत असतात, भांडण होत असतात, परंतु ते घरचे आहेत, त्यांनी कधी ना कधी सपोर्ट केलाय. आपण ना कृतज्ञ राहावं. माणसाने कृतज्ञ होऊ नये. कधीही कृतज्ञ होऊ नये. कधीही उपकार विसरू नये. कोणी चुकीचा वागला तरी अरे हा असा वागला तर मी असा नाही, आणि कधीतरी मला मदत केली, हे कधीही विसरू नये. आज ते होते, माझी फॅमिली माझ्या सपोर्टला होती पूर्णपणे, ठामपणे. त्याच्यामुळे मी राहिले. त्याच्यानंतर सेकंड फळी होती माझे मित्र. मला प्रचंड मित्र आहेत. मैत्रिणी आहेत, परंतु मला मित्र खूप आहेत. आणि मला त्यांनी आर्थिक मदत केलेली आहे खूप. मला मानसिक सपोर्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर मग मी तिथे येऊ शकले, थांबवू शकले. मी काही गोष्टी रडून सांगायचे की अरे मला खूप चांगलं येतं, परंतु तिचं का सिलेक्शन झालं, भले XYZ गोष्टीमुळे झालं असेल, पण हे मी माझ्या मित्रांना सांगू शकले. त्यांनी माझं मनोबल वाढवलं, मला खूप चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स दिल्या, मला शिकवलं, मला चांगली माणसं भेटत गेली. माझी फॅमिली, माझे मित्रमंडळी, मला मुंबईत भेटलेली चांगली मंडळी, यांची मी अत्यंत ऋणी. आणि आता माझा लाईफ पार्टनर, तो माझ्यासाठी ठाम उभा आहे. तो माझ्यासाठी इतकं करतोय आणि आहे मला सपोर्टिव्ह. म्हणजे मला इतकी मंडळी भेटली ना, प्रपोज करणारी, लग्नासाठी हे करणारी, परंतु माझं प्राण्यांवरचं प्रेम जे त्याने स्वीकारलं, आणि तो माझ्या सपोर्ट मध्ये आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि सतत पाठीशी आहे. म्हणजे आपल्याला आपली फॅमिली महत्वाची. त्यांनी खूप सपोर्ट केलाय. तर काही गोष्टी मागे पुढे होतात, काही मतभेद होतात, काही गोष्टी जमत नाही, परंतु एक मात्र आहे की कुणी आपल्या वाईटासाठी सांगत नाही. थोडस आपण 4 पावलं मागे यावं, थोडस त्यांना पुढे जाऊ द्यावं, थोडस ते 4 पावलं मागे जातील, आपण पुढे जावं, सोबत राहावं एकमेकांचं. तर आपलं आयुष्य आणि आपलं जोडीदारासोबतचं आयुष्य चांगलं जाऊ शकतं. आणि माझ्या नशिबाने मला चांगला जोडीदार मिळालाय, ज्याच्यामुळे मी आज खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकते. माझे को आर्टिस्ट मला चांगले मिळत गेले. माझी टीम मला अगदी स्पॉट पासून तर डिरेक्शन टीम पर्यंत चांगले मिळत गेली. एडी झाल्या, नवीन असिस्टंट असतील, सिनियर्स असतील, ज्युनियर्स असतील, सगळे चांगले मिळाले. सगळ्यांकडनं शिकावं. काहींशी मतभेद होतात, आपण माणूस आहे, आपणही चुकतो, समोरचीही चुकते, काही वेळेस आपलं जमत नाही, परंतु ठीक आहे, आपल्याला ज्याच्याकडनं चांगल्या चांगल्या गोष्टी घेता येतील त्या आपण घेत राहाव्या. आणि ह्या महत्वाच्या गोष्टीत आपण अत्यंत ऋणी राहणं गरजेचं आहे. आपण कृतज्ञ राहणं गरजेचं आहे. आपल्याला कृतज्ञ होऊन चालणार नाही. आणि आपण आपल्या कामावरती प्रेम करणं गरजेचं आहे. आपल्याला समाधानाने झोप लागणं गरजेचं आहे. आणि आपली कामाची भूक कमी व्हायला नको. झोप समाधानाची लागू दे, पण मी आता समाधानी आहे हे नको. हे समाधानी असं म्हटल्यावरती आपलं काम संपून जातं. आपली ती भूक कामाबद्दलची राहायला पाहिजे, म्हणजे आपण नवीन नवीन काम करत राहतो. बरोबर. तुमचे मनापासून आभार की तुम्ही आम्हाला वेळ दिला या कार्यक्रमासाठी, आणि तुम्ही मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या प्रेक्षकांना हे चॅनल लाईक आणि शेअर करायला सांगा. मला खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. तू आणि रोहितने मिळून इथे बोलवलं. तुमची सगळी टीम कमाल आहे, अमेझिंग आहे. सगळी तरुण मंडळी चांगलं काम करतेय. अगदी मला माहिती आहे स्ट्रगल काय असतो, प्रोड्युसर शोधण्यापासून तर शो सक्सेस होण्यापर्यंतचा, आणि तो होईल. माझ्या अनेक शुभेच्छा तुमच्या सगळ्या टीमला आहे, तुम्हा दोघांना आहे. तुम्ही असंच उत्तम काम करत राहा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही मला इथे बोलवलं. मी वेळ देण्याचा प्रश्नच येत नाही. मी वेळ काढलाच असता, कारण मी तुझ्यासोबत काम केलंय. तू एक उत्तम मुलगा आहेस, आणि तू अशा भागातून आला आहे, एवढ्या दुर्गम ठिकाणातून आल्यानंतर तू इतकं काम करतोयस, एवढे कष्ट करतोयस. तुझं वाचन चांगलं आहे. मी तुझ्या शॉर्ट फिल्म्स पाहिले आहेत, आणि त्या इतक्या कमाल पद्धतीने तू केल्यास.
मला तुझं कौतुक वाटतं खूप, आणि त्याच्यामुळे तुझ्या त्या कष्टांमुळे, तुझ्या त्या प्रामाणिकपणा आहे जो कामाबद्दलचा, त्याच्यामुळे मी इथे आलीये खरं तर. आणि आता आल्यानंतर मला तुम्हा सगळ्यांचंच कौतुक वाटतं, कारण तुम्ही सगळेच इतकं कमाल काम करतायत, अमेझिंग आहे. आणि एवढं सगळं सेटअप वगैरे सगळं स्वतःच तयार करणं, धावपळ करणं, कॅमेरा आणणं, आणि सगळेच कमाल आहेत. सगळ्यांना थँक्यू सो मच. हाय, हॅलो, नमस्कार. मी श्वेता मांडे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळी नवीन मुलं अगदी उमेदीने काम करताय. तुम्ही हे सगळं लाईक करून, शेअर करून आणि सबस्क्राईब करून त्यांची उमेद वाढवा, त्यांचा उत्साह वाढवा. धन्यवाद.